ओके. थँक्यू. ओके. डोळे बंद करायचे, हात जोडायचे आहे आणि सरळ पाठीचा कणा असला असायला हवा जेव्हा आपण देवाजवळ प्रार्थना करतो. तो ते आपलं एक असतो ना, एंटिना जसा काम करतो ना, तसंच आपला हा स्पायनल कॉर्ड काम करतोय. सो स्ट्रेट बसायचं आहे. आपले सातही चक्र तिथे आहेत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. परमेश्वरा, स्मित हास्य ठेवा. दीर्घ 3 श्वास घ्या. श्वासाकडे लक्ष द्या. नाकपुडी कुठली चालते तुमची? उजवी आहे, डावी आहे, की दोन्ही चालत आहे? दोन्ही चालत असेल तर अतिउत्तम. यावेळेस तुम्ही जे मागाल ते परमेश्वर तुम्हाला देईल. सो स्टार्ट. दीर्घ श्वास घ्या 3दा. श्वास घेताना श्वास हा आपल्या पोटामध्ये पूर्ण भरला पाहिजे मग तो एक्झेल करायचा. तो असतो पूर्ण श्वास. जसं लहान बाळ श्वास घेतं तेव्हा तुम्ही ते बघितलं असेल, जेव्हा ते झोपलं असतं त्याचा पोटाचा जो भाग असतो तो पूर्णतः असा वर येतो मग खाली जातो. तसा श्वास आपल्याला घ्यायचा आहे. श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. परमेश्वरा, या सुंदर दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. आज मला मला आणखी सांगितलं माझ्या नाही आयुष्याचा गेलं. नवीन दिवस मिळाला. आता तर आई नाही मी मिळेल. जिवंत आहे. माझे हातपाय चालत आहे. मी बोलू शकते. मी बघू शकते. माझ्या या सुंदर दिवसासाठी प्रेम, आदर, सत्कार, उत्साह, पैशानी भरभरून अशा या सुंदर दिवसासाठी मी तुझे खूप आभार मानते. परमेश्वरा, तू मला आई वडील दिलेस. माझ्या आई वडिलांनी माझी लहानपणी काळजी घेतली, मला मोठं केलं. समाजामध्ये मला योग्य ते स्थान मिळवून दिलं. त्या माझ्या आई वडिलांसाठी धन्यवाद. माझ्या सगळ्या गुरूंसाठी धन्यवाद, ज्यांनी मला लहानपणी बालवाडी ते मी कॉलेजपर्यंत मोठ्या मोठ्या डिग्र्या घेत जे जे माझे गुरु होते त्या सगळ्या गुरूंना माझं वंदन आणि खूप आभार. आज त्यांनी मला शिकवलंय म्हणून मी आज या मोठ्या मोठ्या पदावर आहे. धन्यवाद पंचतत्वांसाठी. धरती मातेसाठी धन्यवाद. अग्नीसाठी धन्यवाद. वायूसाठी धन्यवाद. स्पेससाठी धन्यवाद. पाण्यासाठी धन्यवाद. धन्यवाद या पाचही तत्वांसाठी. ह्या पाचही तत्वांनी माझं हे शरीर बनलेलं आहे. धरती मला ग्राउंडेड राहायला शिकवतं. सूर्य मला डिसिप्लिन शिकवतं. हवा ही मला मंत्रमुग्ध होऊन कसं व्हावं हे शिकवतं. पाणी ज्याच्यामध्ये मिक्स होईल तसं मला व्हायचंय, पुढे पुढे जात राहायचं हे शिकवतं. स्पेस एलिमेंट आपल्यामध्ये असलेला कचरा नेहमी बाहेर बाहेर काढावा, जेणेकरून आपण नवीन गोष्टी आपण ग्रहण करू शकतो. हे मला स्पेस एलिमेंट सांगतं. जर माझ्या शरीरात, माझ्या बुद्धीत स्पेस असेल तर मी नवीन नवीन गोष्टी ग्रहण करू शकेल. या स्पेस एलिमेंटसाठी धन्यवाद. चंद्र, तारे, सूर्य, तारामंडल या सगळ्या गोष्टींसाठी धन्यवाद. परमेश्वराने बनवलेल्या या सुंदर माझ्या देहाला नमस्कार. माझ्या आतमध्ये बसलेल्या त्या परमेश्वराला नमस्कार. माझ्या समोर बसलेल्या सगळ्या परमेश्वरांना माझं आत्मवंदन आणि दंडवत प्रणाम. हात एकावर एक घासायचे आहे. तुम्ही जी प्रार्थना केली, जी तुमच्यामध्ये शक्ती निर्माण ऊर्जा झाली आहे ती आता आपल्या डोळ्यावर घ्यायची आहे. सुंदर स्मित हास्य करून आपल्या हाताकडे बघा आणि या सुंदर दिवसासाठी परमेश्वराला धन्यवाद द्यायचा आहे. थँक्यू सो मच. आज मी थोडं फास्ट घेते आहे कारण शेवटचे 15-20 मिनिटं पल्लवी मॅम येतील, त्याही थोडंसं गाईड करणार आहेत. सो आपण स्टार्ट करूया. ऑलरेडी स्क्रीन शेअर केलेलं ना. मग ते एक सेकंद हं. माझं कुठेतरी काही गडबड झाली होती. आता स्क्रीन दिसतेय का? हो, दिसतीये स्क्रीन. मला कुठे काही दिसत नाही.
ऑल टॅप करा बरं. ती स्क्रीन येईल मग. तोपर्यंत सगळ्यांनी कमेंट मध्ये, चॅट बॉक्स मध्ये सांगा की काल मॅमने 3 फोटो आणायला सांगितलेले आपल्या जवळच्या व्यक्तींचे. तर मग ते आणलेत का सगळ्यांनी आज? मी स्क्रीन शेअरचं मला ना दिसत नाहीये माझी स्क्रीन कुठे. मी करू का मग परत? नाही, मी ऍक्च्युली केली आहे, ती झाली आहे, पण ती येत नाहीये ना मला मला एक काम करू का? पुन्हा बंद करा मग आणि रिशेअर करा मग वाटलं असतं. हा, स्टॉप शेअरिंग करते असं. हा. हम्म. येते आता. येस, लोडिंग. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू प्राजक्ता. वेलकम. ओके. आता आजचा दिवस दुसरा आहे. आपल्या या दिवसाचं नाव आहे जादुई नातेसंबंध. तर आपल्याला आपल्या समोर ही स्क्रीन दिसती आहे. या स्क्रीनवर इथे डायनिंग टेबल आहे, इथे फ्रुट्स आहेत, आणि ही काही तुम्हाला छायाचित्र दिसत आहे, फोटोज. आणि समोर एक जर्नल पण आहे. तर आपल्याला आपले हे नातेसंबंध आपण कसं नीट करायचे, यासाठी आता हे आपल्याला लिहायचं आहे. आणि आपल्या नातेसंबंधामध्ये या अशा लिहिल्याने कशी जादू निर्माण होईल, हे आपल्याला हे चित्र सांगत आहे. सो आपण स्टार्ट करूया. तिसरा दिवस. स्टार्ट रीडिंग. जादुई नातेसंबंध. कल्पना करा की या पृथ्वीवर तुम्ही फक्त एकटेच आहात. असं जर असतं तर तुम्हाला काहीही करायची इच्छा राहिली नसती. उदाहरणार्थ, तुम्ही जर एखादं चित्र काढलं आणि ते बघायला कोणीही नसेल तर ते चित्र काढण्यात काय अर्थ आहे? चांगली संगीत रचना केली पण जर ती ऐकायला कोणी नसेल तर? एखाद्या गोष्टीचा शोध लावला पण त्याचा वापर करायला कोणी नसेल तर त्याचा काय उपयोग? तुम्हाला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्याचे कारणच उरणार नाही. कारण कुठेही गेलात तर तुम्ही जिथे आधी होता तशीच परिस्थिती असणार. त्याशिवाय तिथे कोणीच नसणार. तुम्हाला जीवनात आनंद, मजा काहीच राहणार नाही. आता एक माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना. सगळ्यांनी डोळे बंद करा फॉर 1 सेकंड आणि कल्पना करा. तुम्ही आहात, खूप सुंदर असं तुमचं जग आहे. मोठं सुंदर बंगलो आहे तुमचा. आणि तुमच्या बंगल्यामध्ये अगदी डायनिंग टेबलवर अशी चांदीची ताटं आहे. सुंदर असा डायनिंग हॉल खूप सुंदर आहे. तुमच्या घराची एंट्री अप्रतिम, टाइल्स मार्बल्स लावून इतकं सुंदर घर, मोठे मोठे झुंबर आहेत. आणि बेडरूम खूप सुंदर आहे. आणि तुम्ही डायनिंग टेबलवर बसले आहात आणि तिथे छान एन्जॉय करत आहात. तर तुमच्या आता फिलिंग आता कशा आहेत? ओके. कोणीच नाहीये घरामध्ये, तुम्ही एकटेच आहात. तुम्ही छान एन्जॉय करून राहिलाय तुमचं जेवण, तुमचं स्विमिंग पूल, एव्हरीथिंग. ओके. आता हे झालं तुम्ही जेव्हा एकटे आहात. आता तुम्ही पुन्हा आता हीच सेम पिक्चर तुमच्या मस्तिष्क पटलावर आणा आणि विचार करा की तुमची तिथे आई, बाबा, मित्र, मैत्रिणी, घरात पार्टी सुरू आहे छान पैकी. वाव, मस्त, मी छान छान पदार्थ केले, सगळे खात आहे, एन्जॉय करत आहे. मस्त माझ्या घराचे सगळेजण असं टूर करत आहे, खूप कौतुक चालू आहे, मी केलेल्या कामगिरीवर सगळ्यांना खूप मजा येत आहे. आता तुमची काय फिलिंग आहे ते अनुभवा. तुम्हाला कुठलं फिलिंग छान वाटलं आधी जेव्हा तुम्ही एकटे होता ते, की जे तुम्ही आता सगळे तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक सोबत होते ते? चॅटमध्ये सांगू शकता की तुम्हाला कुठलं फिलिंग सगळ्यात जास्त छान वाटलेलं आहे. ऑब्विसली सेकंडच सगळ्यांना छान वाटलं असेल, बरोबर आहे. मग तसंच ह्यांनी हे विचारलं आहे की जर तुम्ही कल्पना करा की तुम्ही आता पृथ्वीवर एकटेच आहात आणि तुम्हाला काही करायची इच्छा राहिली असती का? आता मी ही मीटिंग घेते आहे, या मीटिंग मध्ये कुणीच नसतं, तर माझं इंटरेस्ट किती छान म्हणजे मला किती छान वाटलं असतं ही मीटिंग घ्यायला? अजिबातही नाही. मी एकटी नाही, एकटीला सांगितलं असतं? काहीच नाही. म्हणजे काही त्याच्यामध्ये इच्छाही राहिली नसती, मजाही नसती.
एखादं मी चित्र काढलं किंवा मी एखादा डान्स परफॉर्मन्स केला किंवा मी माझ्या मोठं एक डील क्रॅक केलं आणि मला खूप मस्त करोडोचा एक इन्कम झाला आहे आणि मला ते शेअर करायचं आहे, पण मी कुणासोबत शेअर करू? माझ्याजवळ आजूबाजूला कोणीच नाही आहे. मी एकटीच आहे. मी एकटीच स्वतःला सांगेल हा इतकं मिळालं. मी किती दिवस तो आनंद किंवा किती क्षण मी तो आनंद अनुभवू शकते? क्षणाचाच विचार करा, दिवसाचाही नाही. मी काढलेलं चित्र बघायलाच कोणी नाही. मी जे गाणं म्हणते ते ऐकायलाच कोणी नाही आहे. मी जो शोध लावला आहे, मी टेलिफोनचा शोध लावला किंवा मी एरोप्लेनचा शोध लावला, मी काहीही कशाचाही शोध लावू दे, पण त्या शोध लावलेल्या त्या गोष्टीचा जर उपयोगच कुणाला होत नसेल, तर मी काहीही केलं तर काहीच अर्थ राहणार नाही. ज्या जागेवर आहे त्या जागेवर शून्यच राहणार शेवटी. तुमच्याशिवाय जर तुमच्यासोबत कोणी नसेल तर तुमच्या जीवनामध्ये आनंद मज्जा राहणार नाही. मग यावरून असं कळतं की माझ्या आयुष्यामध्ये नातेसंबंध, मित्रमैत्रिणी हे किती महत्वाचे आहेत. पैसा जसा महत्वाचा आहे तसं संबंधही महत्वाची असतात. पैसा आपण कमवतो, तो येत जात राहतो, पण त्याही पेक्षा संबंध अतिशय महत्वाचे असतात. पुढे. इतर लोकांबरोबर तुमचा असलेला संपर्क आणि अनुभवाच्या गोष्टी तुमच्या जीवनात आनंद निर्माण करतात, अर्थ आणि जगण्याचे प्रयोजन निर्माण करतात. म्हणूनच दुसऱ्या कशापेक्षाही नातेसंबंध तुमच्या जीवनावर अधिक परिणाम करतात. तुमच्या स्वप्नातील जीवन जगण्यासाठी तुमच्या सध्याच्या आयुष्यातील नातेसंबंध किती परिणामकारक असेल हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. तसेच जादूने तुमचे आयुष्य बदलण्यासाठी लागणाऱ्या कृतज्ञतेपर्यंत पोहोचण्यासाठी नातेसंबंध हे सर्वात शक्तिशाली माध्यम आहे. हम्म. आता तुम्हाला असं वाटेल की अरे माझे संबंध तर सगळ्याशीच चांगले आहे, पण खरंच विचार करा, खरंच चांगले आहेत का? तुम्ही कधीच चिडत नाही तुमच्या बाईवर. तुमच्या नवऱ्याशी तुमचं कधी भांडण होत नाही. बहिणी बहिणींमध्ये तुम्हाला कधी होत नाही क्लेश. आई वडिलांसोबत किंवा होत नाही का? तर खरं आपण म्हणजे आपण विचार करतो की नाही माझं तर सगळं चांगलं आहे, पण चांगलं नाही. ज्यांना असं वाटतं ना की खरंच खूप छान आहे, तर कुठे ना कुठे काही ना काहीतरी चालू आहे. आपला इतर लोकांसोबत संपर्क येतो तेव्हा आपल्याला खरं आनंद आणि काही नवीन नवीन गोष्टी अनुभवायला मिळतात. आपल्या जीवनामध्ये अर्थ आणि आपल्या जीवनाचं जगण्याचं प्रयोजन पण आपलं आजूबाजूचं हे सभोवतालचं जग निर्माण करतं. म्हणून दुसऱ्या कशाही पेक्षा नातेसंबंधाचा आपल्या जीवनावर अधिक परिणाम होतो. चांगलं चांगलं म्हटलं तर चांगलेच वर परिणाम होतात, काही आहे वेगळे वेगळे असतात. म्हणजे जे काही आहे परिणाम, हे आपल्या नातेसंबंधावर जास्त अनुभव आहे. म्हणजे आपल्याला हे आहे की त्या दुसऱ्या कशाही पेक्षा नातेसंबंध तुमच्या जीवनावर अधिक परिणाम करतात. तुमची लाईफ ही तुमचं कसं रिलेशन दुसऱ्यावर आहे यावर परिणाम करतात. तुमच्या स्वप्नातलं तुम्हाला जीवन जगण्यासाठी सुद्धा तुमच्या सध्याच्या आयुष्यामध्ये तुमचे जे नातेसंबंध आहे ते चांगले पाहिजे. तुम्ही छान आहात, तुमचे संबंधच चांगले नाही, तर काय त्या जगण्याला अर्थ? किंवा खरंच तुम्ही खुश राहाल का मनातून? तुम्हाला खुशी, तुम्हाला आनंद, तुम्हाला सॅटिस्फॅक्शन कोण देतं? जेव्हा तुमच्या सभोवताली सगळं छान असेल, तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक, तुम्ही खूप मज्जा येते. बघा तुम्ही कुठल्या एखाद्या लग्न प्रसंगामध्ये जेव्हा भेटतो, किती आपण हसतो बोलतो, जुन्या आठवणी आठवलं की ते वेड्यासारखं हसणं आणि मजा करणं, किती मजा येते ना. स्वप्नातलं म्हणजे जीवन जगल्यासारखं वाटतं ना असं. पण खरंच आज ती माझे नातेसंबंध चांगले आहेत का? मग आता हे खरंच आपल्याला जाणून घ्यायचं आहे की तुमच्या आयुष्यामधले नातेसंबंध किती परिणाम करतात आणि किती महत्वाचे आहे तुमचं आयुष्य बदलण्यासाठी. मग आता तुम्हाला त्यासाठी कृतज्ञता करायची आहे. तर कृतज्ञतेचा पोहोचण्यासाठी हा जो लेसन आहे नातेसंबंध, हा सगळ्यात शक्तिशाली माध्यम आहे. हे आपल्याला सांगणार आहे की आपल्याला कसं त्या नात्याला आणखी सुंदर बनवायचं. तुमचं नातं मे बी कधी चांगलंही असू शकतं, पण त्याला मला अधिक चांगलं बनवायचंय, अतिशय सुंदर बनवायचं आहे. तर आपल्याला या क्रियेचा वापर करून, कृतज्ञतेचा वापर करून आपल्याला ते सगळ्यात शक्तिशाली बनवायचंय नातं. सो आयुष्य बदलण्यासाठी लागणाऱ्या कृतज्ञतेपर्यंत पोहोचण्यासाठी या नातेसंबंधाचं सर्वात शक्तिशाली हे माध्यम आहे. पुढे. गतकाळातील थोर विवेकी, सुज्ञ माणसांच्या शहाणपणातून आणि संशोधनातून दिसून आल्या आणि
दिसून आले आहे आणि त्याला विज्ञानानेही पुष्टी दिली आहे. ते असं की जे कृतज्ञतेचे आचरण करतात त्यांचे नातेसंबंध जास्त जवळकीचे, सलोख्याचे असतात. कुटुंबाशी, मित्रांशी त्यांची जास्त जवळीक असते आणि इतर लोकांचेही त्यांच्याबद्दल अनुकूल मत असते. मात्र आश्चर्याने गुंग करून टाकेल अशी आकडेवारी संशोधन अभ्यासताना दिसून आली आहे. ती अशी की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीबाबत केलेला विचारारूपातील किंवा शब्दरूपातील एका तक्रारी मागे त्या नातेसंबंधाची भरभराट होण्याची, तो नातेसंबंध दूर होण्याची 10 वरदाने असावी लागतात. या 10 वरदानांपैकी जर काही वरदाने त्यामध्ये कमी असतील तर ते नातेसंबंध बिघडण्याची, आणि जर ते नाते वैवाहिक असेल तर त्याचा शेवट घटस्फोटात होण्याची शक्यता असते. हम्म. सो पूर्वीच्या काळातले थोर विवेकसूज्ञ जे शहाणे लोक म्हणा किंवा अगदी नॉलेजेबल पर्सन यांनी जेव्हा संशोधन केलं तेव्हा दिसून आलं हे की कृतज्ञतेचं जेव्हा लोक आचरण करतात तेव्हा त्यांचं नातेसंबंध अगदी जवळीक आणि सखोल्याचं असतं. याच्यावर एक छोटीशी स्टोरी सांगते मी. तीन भाऊ होते. मोठा भाऊ हा खूप छान, सेकंड पण छान, म्हणजे ते आपापल्या आयुष्यामध्ये खूप चांगले, आणि थर्ड जो होता तो पण चांगला चांगला होता. तर पहिल्या भावाचा खूप मोठा बंगला आणि दुसऱ्या भावाचं असं छोटंसं घर, आणि तिसरा जो होता त्याचं पण असं छोटंसंच. पण मग दुसऱ्या भावाने काय केलं, मोठंसं घर बांधलं, त्याचा प्रोग्रेस झाला. मग मोठ्या भावाला तर नॅचरली आनंद होईल की अरे वा, माझ्या सेकंड नंबरच्या भावाने किती छान हे केलं. मग तो त्याच्याकडे जातो, आणि सगळ्यात लहान आहे तोही येतो. मोठा भाऊ त्याचं घर बघून खूप खुश, त्याची बायको पण खूप खुश, खूप आनंद हे करतात. मग हा जो सेकंड नंबरचा भाऊ आहे ना, मग मोठा भाऊ आला की दादा ये बस ना, हे खा ते खा, जो खूप खुश असतो तो. पण जेव्हा तिसऱ्या नंबरचा भाऊ येतो, बघतो काय करतोय हा, खूपच पुढे गेला, काहीतरी चालू असेल याचं, सांगत नाही, बरे पैसे कुठून का तो कमवतो आहे, असं कसं मोठं घर घेतलं. म्हणजे त्याच्या ज्या भावना होत्या त्या अशा खूप छान नव्हत्या. आणि मग हा सेकंड नंबरचा भाऊ हा त्या थर्ड नंबरच्या भावाशी असं ओके ओके नॉर्मलच वागायचा. मग तो जो होता तो विचार करायला लागला की मोठा भाऊ आला की हाताबळा खूप छान होतो एकदम, याचं म्हणजे एक्सप्रेशन बदलून जातात, हा किती छान वागतो. आणि मी आला की याला काय होतं, मी तर चांगलाच वागतोय, मी कुठे याच्याशी वाईट वागतोय. पण जे तुमच्या हृदयातून निघणारे जे वेव्ज आहे, जे तुमचे इमोशन्स आहे, ते त्याच्यापर्यंत पोहोचतात. आपल्याला वाटतं, म्हणजे आपण बाह्य जगामध्ये जगतो, अरे मी तर हिच्याशी एवढी छान बोलते, एवढं हिच्याशी छान छान करते, पण ही का माझ्याशी अशी राहते. कारण तुम्ही मनातून तुमच्या देणाऱ्या ज्या एनर्जीज आहे त्याच चांगल्या तिला भेटत नाही आहे. तुम्हाला जरी वाटत असेल की मी खूप छान वागते, मी किती गोड शब्द यूज करते, ते कळतं समोरच्याला की तुम्ही कसे आहात. तर यामध्ये जे एक सेंटेन्स दिलंय ना, की कुटुंबाशी, मित्राशी त्यांची जवळीक असते आणि इतर लोकांचीही त्यांच्याबद्दल अनुकूल मतं असतात, मात्र आश्चर्याने गुंग करून टाकेल अशी आकडेवारी संशोधन अभ्यासातून दिसून आले आहे की अशी की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीबाबत केलेल्या विचार रूपातील किंवा शब्द रूपातील, आता आपण म्हणतो की मी कंप्लेंट करत नाही, मी कधीच असं वाईट करत नाही, मी कधी वाईट बोलत नाही. बोलणार नाही तुम्ही, पण तुमच्या आतमध्ये जी कंप्लेंट तुमचं चालतं, म्हणजे मनातून ज्या तुम्ही भाव देता ना, तीही एक कंप्लेंट असते. वर्बलच कंप्लेंट केली पाहिजे असं आवश्यक नाहीये की मी बोलूनच कंप्लेंट करते म्हणजे कंप्लेंट होते, असं नसतं. जर मी माझ्या मनातून जरी कुठे काही ना काही बोलली म्हणजे ती कंप्लेंट झाली, आणि ती कंप्लेंट परमेश्वराजवळ लवकर पोहोचते. कारण एनर्जीचा खेळ आहे ना सगळा, व्हायब्रेशनचा खेळ आहे. सो ते लवकर पोहोचणार. आणि तुम्ही बघा, तुम्ही एखाद्या मित्रासोबत असला की तुम्हाला खूप छान वाटतं, आणि एखाद्या सोबत असलं की तुम्हाला असं नाही, ते मॅच नाही होत, तुमच्या वेव्स नाही मॅच करत, तुम्हाला चांगलं नाही वाटत त्याच्यासोबत. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला आतून तुमच्या भावना तेवढ्याच चांगल्या ठेवाव्या लागेल. तर तुम्ही जर त्याची एक तक्रार केली, त्या तक्रारी मागे तुमचं नातं तसंच चांगलं किंवा वाईट, तो नातेसंबंध दृढ होण्याची 10 वरदानं तुम्हाला असावी लागतात. आणि 10 वरदानांपैकी जरी एक कमी असेल तर ते नातं बिघडण्यासाठी वेळ लागणार नाही.
मी माझ्या नवऱ्यासोबत छान वागते, त्याचा पैसा युज करते, सगळं काही करते, पण मैत्रिणीमध्ये गेल्यावर असं तसं, हा असंच आहे तसंच आहे. मग काय, घरात आल्यावरही काही कृतज्ञता नाही, तर ते नातं विकोपाला जाणारच आहे. तर नातेसंबंध बिघडण्यासाठी क्षणच लागतो एक. आपण काय बोलतो, कसं बोलतो. सो आपल्याला नेहमी ग्रेटफुल राहायला हवं. आणि मनातून 10 वरदानांपैकी जर एक वरदान त्यामागे कमी असतील, तर नातेसंबंध बिघडण्यासाठी, ते नातं वैवाहिक असो, त्याचा शेवट हा घटस्फोटामध्येच होणार आहे. पुढे. कृतज्ञतेमुळे कृतज्ञतेमुळे नातेसंबंध दृढ होतात. जसजशी कोणत्याही नातेसंबंधाबाबत तुम्ही कृतज्ञता वाढवता, तसतशी जादू होऊन त्या नातेसंबंधामधून तुम्हाला मोठ्या प्रमाणात आनंद आणि चांगल्या गोष्टी मिळत राहतात. कृतज्ञतेमुळे तुमच्या केवळ नातेसंबंधात बदल होत नाही, तर ती तुम्हालाही बदलवते. आता तुमचा स्वभाव कसाही असो, कृतज्ञतेमुळे तुमची सहनशीलता, समजूतदारपणा आणि दयाळूपणा इतका वाढतो की तुम्हीच तुम्हाला ओळखू शकणार नाही. पूर्वी कधीतरी नातेसंबंधाचा त्रास तुम्हाला जाणवत असेल, त्याविषयी संताप आला असेल किंवा तुमच्या काही तक्रारी असतील, तर त्या नाहीशा होतील, कारण तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीविषयी खरोखरच कृतज्ञ वाटते. तेव्हा तिच्यात काही बदल करावा असे तुम्हाला वाटत नाही. तुम्ही तिच्यामधल्या गुणांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात इतके गर्क असता की तिच्याविषयी तुम्ही टीका करत नाही, तक्रार करत नाही किंवा दोषही देत नाही. आणि खरं तर तिच्याविषयी तक्रार करावी असे तुम्हाला तिच्यात काही दिसतच नाही. हम्म. आता एक आई आणि मूल बघा. आईसाठी सगळी मुलं कशी असतात? सारखी. गोंडस. तो एक मोठा पंतप्रधान असो की दुसरा आपला काही नसो, पण ती दोघांनाही सारखंच प्रेम करते. तिच्या समोर असं असतं का, नाही हा छान आहे मी याला प्रेम करेल, हा चांगला नाही याला करणार नाही. तर जेव्हा तुम्ही तुमच्या त्या कृतज्ञतेमध्ये असताना, तेव्हा तुम्हाला चांगलं वाईट तुम्ही शोधणार नाही त्याच्यामधलं, म्हणजे तुम्हाला फक्त चांगल्याच गोष्टी दिसेल, वाईट हे अजिबात दिसणार नाही. जर कृतज्ञतेमुळे नातेसंबंध दृढ होतात. आपण जेवढी कृतज्ञता करू, तेवढं तेवढं ते जादू होणार, तेवढाच तो आनंद वाढेल, चांगल्या गोष्टी मिळत राहील. सारखंच जर आपण कुठल्या व्यक्तीमध्ये फक्त वाईट गोष्टी शोधल्या, तर आपल्याला फक्त त्याच्याकडून आनंद कधीच मिळू शकणार नाही. कृतज्ञतेमुळे तुमचे नातेसंबंधामध्ये बदल होत नाही, तर ते तुम्हाला बदलवतं. तुमचा स्वभाव कसाही असो, पण जेव्हा तुमच्यामध्ये कृतज्ञता असेल, सहनशीलता पाहिजे, समजूतदारपणा, दयाळूपणा, तो वाढेल. जेव्हा कृतज्ञता येणार, आणि कृतज्ञता नसेल तर सहनशीलता येणारच नाही. तुम्ही समजूतदार नाही, तुम्हाला दयाही येणार नाही. तुम्हाला तुम्हाला ओळखू शकणार नाही, असा तुमच्यामध्ये बदल होईल. तुम्हाला पूर्वी कधीतरी एखाद्या नातेसंबंधाचा त्रास होणार, आणि तुम्ही जेव्हा कृतज्ञ असाल, तेव्हा तुम्ही त्याला ऍक्सेप्ट कराल ऍज इट इज. ओके, हा असा आहे ना, पण नाही जाऊ दे, यांनी मला यावेळेस खूप छान मदत केली होती, कसंही असू दे, पण मदत केली ना त्यांनी. मग जेव्हा ही भावना आली ना, मग इथे आपण खुश राहणार. इथे आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होणार नाही की त्यांनी असं बोलला किंवा त्यांनी काहीतरी केलेलं आहे. सहनशीलता, समजूतदारपणा आपल्यामध्ये अशी येणार. पूर्वी कधीतरी जो संबंध आपल्याला त्रासदायक वाटायचा, तो नाही वाटणार, संताप वाटणार नाही, तक्रार होणार नाही. त्याच्याबद्दल आपल्याला खरंच कृतज्ञता वाटेल, कारण का त्याची एक चांगली गोष्ट आपण लक्षात ठेवू. बरोबर आहे. त्याच्यामधले गुण तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इतके गर्क करतील, म्हणजे तुम्ही त्याच्यामधलं मग ते वाईट शोधणारच नाही, ते गुणच शोधायचा प्रयत्न करणार. आणि तुम्ही टीका पण मग आपल्याकडून होणार नाही. तर तक्रार नाही, टीका नाही, दोष नाही, तर मग ते नातं सुधारणारच आहे. तुम्हाला वाटणारच नाही की आपण तक्रार करावी, किंवा तक्रार करण्यासारखं तुम्हाला त्याच्यामध्ये काही दिसणार नाही. तर कृतज्ञता ही अशी जादू आहे की जी आपल्याला फक्त आणि फक्त चांगलं शोधायला भाग पाडेल. आणि जो व्यक्ती जसा आहे तसं त्याला ऍक्सेप्ट करायचं आहे. हम्म. पुढे. आपल्या हृदयाला ज्या क्षणी आपल्या जवळील खजिन्याची जाणीव असते, हेच क्षण आपण खऱ्या अर्थाने जगतो असं आपल्याला म्हणता येईल. थॉर्नटन वाइल्डर, 1897 ते 1973, लेखक आणि नाटककार.
शब्द हे खूप शक्तिशाली असतात आणि जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल तक्रार करता, तेव्हा खरं तर तुम्ही तुमच्या आयुष्यालाच इजा करून घेता. परिणाम होणार तो तुमच्या आयुष्यावर. आकर्षणाच्या नियमानुसार जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीबद्दल जो विचार करता, बोलता, ते तुम्हालाही लागू पडतो. म्हणूनच जगातील थोर मनाच्या लोकांनी, गुरूंनी आपल्याला कृतज्ञ राहायला सांगितलं आहे. कारण त्यांना माहित होतं की तुम्हाला जर आयुष्यात आणखी काही मिळावं असं वाटत असेल, तुमच्या आयुष्यात जादूने वाढ व्हावी असं वाटत असेल, तर इतर व्यक्ती आहेत तशा तुम्ही त्यांना स्वीकारायला हवं. तुमच्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीने जर तुम्हाला सांगितलं की तू जसा आहे तसंच मी तुझ्यावर प्रेम करतो, तर तुम्हाला कसं वाटेल? आपल्या हृदयाला ज्या क्षणी आपल्या जवळील खजिन्याची जाणीव असते, हेच क्षण आपण खऱ्या अर्थाने जगतो असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आता माझ्या हृदयामध्ये कशाचा खजिना आहे? कृतज्ञतेचा. आणि हा खजिना माझ्याजवळ आहे. म्हणजे आता माझ्या जीवनाला एक मोठा अर्थ येईल आणि माझं हे जीवन खूप छान होईल. सो हे थॉर्न थॉर्नाटन वॉल्डर यांनी सांगितलेलं वाक्य. आणि आणखी एक असं की शब्दांमध्ये खूप ताकद असते. शब्द जे आहे ना, ते जेवढं चांगलं करतात तेवढं खराबही करू शकतात. मराठीमध्ये जसं पेशव्याचा धचा मा करून पेशव्यासोबत काय झालं हे जर कोणाला हिस्ट्री माहीतच असेल सगळ्यांना, की एका धला म केलं तर पेशवे गेले, बरोबर आहे. तो तर रिटर्न शब्द होता. पण जेव्हा तुम्ही बोलता, आपल्याला पूर्वी आपण ऐकलेलं आहे की चांगलं बोला, चांगलं बोला. का म्हणतात असं? कारण दिवसातून कधीतरी सरस्वती आपल्या तोंडावर बसते आणि ते वाक्य मग तुमचं सत्य होतं. आणि तुम्ही जर दुसऱ्याला ते द्याल, मग आपण काय नियम शिकलो आहे अट्रॅक्शनचा? जे देणार तेच मिळणार. मग आता जर मी शब्दांतून, माझ्या शब्दातून मी दुसऱ्याला काय देते आहे? जर मी श्राप देते आहे तर तोच रिटर्न मला परत मिळेल. जर मी आशीर्वाद देते आहे तर मला परत मिळेल. मी अप्रिशिएट करते आहे, मला परत मिळेल. मी खुशी देते आहे, मला परत मिळेल. तर जे द्याल ते वाढणार आहे. बरोबर आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या दोन नाकपुड्या सुरू आहे की एक सुरू आहे? तर दिवसातून बरेचदा जेव्हा दोन नाकपुड्या म्हणजे चेंजेस होत असतात आपल्या नाकपुड्यांमध्ये, राईट नॉस्ट्रल सुरू असेल आणि ती जर लेफ्टवर टर्न व्हायची असेल, तर त्या एक 1 2 सेकंदामध्ये आपल्या दोन्ही सुरू होतात आणि मग ते शिफ्ट होतं डाव्याला. हे एक वेगळं सायन्स आहे. हे मी जस्ट तुम्हाला रफली सांगते. याच्यावरही मी तुम्हाला खूप छान शिकवेल कधीतरी. तर हे जेव्हा दोन श्वास सुरू असतात ना, आणि त्यावेळेस जर तुम्ही कुणाला काही बोललात, तर ते खरं होतं. म्हणून म्हणतात की सरस्वती तुमच्या तोंडावर बसते, तेव्हा तुम्ही जेव्हा शब्द उच्चारता तेव्हा ते थोडे जपून वापरा. कोणाला कधी कुठली दुवा आणि बद्दुआ लागेल हे आपल्याला माहित नसतं. शब्दात खूप मोठी ताकद आहे. आपण काय बोलतो आहे यावर विचार करायचा आहे. शब्द खूप शक्तिशाली आहे. तक्रार एखाद्या व्यक्तीबद्दल करणं म्हणजेच तुम्ही स्वतःला ती इजा करून घेताय. एक तर काय होईल, मी बोलताना माझे व्हायब्रेशन चेंज होत आहे. मी राग करते आहे. माझं टेम्परेचर हाय होत आहे. माझ्या शरीराला ते मला त्रास देणार. माझे विचार, माझं म्हणजे सगळंच काही बिघडून जाईल. म्हणजे माझ्या शरीरामधले जर सेल इकडे तिकडे झाले, राग कधी येतो? मग पूर्ण आपला बॉडी स्ट्रक्चरचा जो आहे तो सगळं चेंज करेल. खुशी असते तेव्हा आपल्यामध्ये असणारे जे हार्मोन्स असतात ते खुशीवाले असतात. पण जब राग येतो जेव्हा आपल्याला, तेव्हा आपले हॉर्मोन्स कसे चेंज होतात? मग ते चेंजेस झाले, राग आला म्हणजे कुठल्या तरी रोगाला निमंत्रण. मग मी राग करायला पाहिजे का? मी जर स्वतःवर प्रेम करते तर मी राग करणार नाही, कारण मला माझ्या शरीरावर खूप प्रेम आहे. बरोबर आहे. मला हेल्दी राहायचं आहे. तुम्ही राग केला म्हणून समोरची व्यक्ती बदलणार आहे का? नाही. उलटा तो परिणाम तुम्हालाच होईल. तुमच्याच आयुष्याला इजा करून घ्याल तुम्ही. परिणाम होणार तो तुमच्या आयुष्यावर. आकर्षणाचा नियम काय म्हणतो? की जेव्हा दुसऱ्या व्यक्तीबद्दल तुम्ही जो विचार करता तोच तुम्ही स्वतःलाही लागू करणार. थोर व्यक्ती, गुरु लोक, त्यांनी आपल्याला कृतज्ञता राहायला सांगितलं आहे. कारण त्यांना हे माहित होतं, आयुष्यात जर तुम्हाला काही मिळवायचं असेल असं वाटत असेल, तर तुमचं आयुष्यात जादूनं वाढ वाढ व्हावी हे जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला जो व्यक्ती जसा आहे तसा स्वीकार करावा लागेल. या पूर्ण जगामध्ये कुठलीच अशी व्यक्ती नाही, इव्हन तुम्हीही नाही, की पूर्ण 100% करेक्ट आणि प्रॉपर आहात.
तुमच्या आतमध्येही काही ना काही आहे. तुम्ही इंट्रोस्पेक्ट करा. हे मी स्वतः अनुभव केला आहे. माझ्या माझ्या नवऱ्याच्या संबंधामध्ये लग्नाच्या 4-5 वर्ष, जेव्हा मी कळलं मला ज्या दिवशी ना, मला माहित होतं माझा नवरा खूप प्युअर हार्टेड आणि ही इज अ व्हेरी गुड पर्सन. पण मी सतत काय शोधलं त्याच्यातलं वाईट. आणि त्याच्यातलं वाईट शोधता शोधता स्वतःला मी इतकं जास्त शॉर्ट टेम्पर्ड अँड जे काही होतं ते, म्हणजे द लाईफ वॉज लाईक, म्हणजे मी सांगून आता एक्सप्लेन करणं एवढ्या लोकांसमोर नसतं छान, म्हणून मी सांगते की नॉट गुड. आज मी जगती आहे, मी फक्त काय बघतीये. ठीक आहे, मला कुठल्या गोष्टीसाठी हा रागवत आहे, म्हणजे मी ती सुधारायला पाहिजे किंवा त्याचं बरोबर आहे, त्यांनी मला हे सांगितलं, मी हे करायला हवं होतं. मी त्याच्यावर मी असंच का, मी दिवसभर काम करते आणि माझं तुम्ही, मी हे सगळं म्हणजे सोडून दिलंय. जेव्हा मी ऍक्सेप्ट करायला सुरुवात केली आणि माझं जीवन इतकं सुंदर झालंय की मला आता, पूर्वी ज्या गोष्टीसाठी माझ्या नवऱ्याला कुठली गोष्ट सांगताना किंवा मनवताना खूप वेळ, 1 महिना 8 दिवस लागायचा, ते मला सेकंदामध्ये माझं काम होतं. पूर्वी जर मी म्हटलं ना त्याला एखाद्या सोन्याची वस्तू घ्यायची आहे, तर त्याच्यावर मला एक, मी जर म्हटलं तर पहिले तर भाषण, नंतर खूप काही. आज मी जर म्हटलं अच्छा लेना है, ओके ठीक आहे, मग आपण घेऊया. ते मला 8 दिवसांनी मला ती वस्तू मिळते. आणि प्रेमाने ती नाही तर दुसरं काहीतरी मिळेल. इतकं चेंजेस झालाय, माझा स्वतःचा हा अनुभव आहे. सो ऍक्सेप्ट द पर्सन ऍज इट इज. आणि तुम्ही पण जेव्हा तुम्हाला तुमच्या नवऱ्याने ऍक्सेप्ट केलाय ना, तुम्ही जसे आहात तसे, तुम्ही चुका करता तरी, मग तुम्ही त्याला ऍक्सेप्ट करायला काय प्रॉब्लेम आहे? तुमची सासूने तुम्हाला ऍक्सेप्ट केलं ना. सगळ्यात पहिले तर जेव्हा सासूंबद्दल राग येतो ना, एकच विचार करायचा, 5-6 फुटाचा नवरा तिनेच दिला आपल्याला, त्याच्या भरोशावर आपण जगतो आहे. माझं तर एवढंच मी एक प्रिन्सिपल ठेवलं, मी सासूशी कृतज्ञ आहे, कारण की तिने त्या मुलाला जन्म दिला, म्हणून तो नवरा म्हणून माझ्या नशिबात आला. तिने केलं नसतं तर माझ्याशी लग्न कोणी केलं असतं. तसंही मी म्हणजे माझा 35 इयर्स नंतर लग्न झाल्यावर मला त्यासाठी खूप मी कृतज्ञ आहे की मला नवरा मिळाला आहे. सो accept the person as it is. Your life will be very good and happy. Next. लोक जसे आहेत तसेच स्वीकारून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही आजची जादूची कृती आहे. आता सध्या जरी तुमचे नातेसंबंध चांगले असले तरी या कृतीच्या आचरणामुळे ते जास्त उदात्त होतील आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये कृतज्ञता वाटावी असं काहीतरी तुम्हाला सापडत गेलं तर कृतज्ञता किती विलक्षण जादू करील हे ते तुम्ही पाहाल. यामुळे तुमचे नातेसंबंध तुम्ही विचारही केला नसेल इतके बळकट, परिपूर्ण आणि तुम्हाला समृद्ध करणारे होतील. तुम्हाला कृतज्ञता वाटेल तुम्हाला कृतज्ञता वाटेल अशा अगदी तुमच्या जवळच्या 3 नातेसंबंधांची निवड करा. कदाचित तुम्ही तुमची पत्नी, तुमचा मुलगा आणि तुमचे वडील यांची, किंवा तुमचा बॉयफ्रेंड, तुमचा व्यावसायिक भागीदार आणि तुमची बहीण यांची निवड कराल. किंवा तुम्ही तुमचा सगळ्यात चांगला मित्र, तुमची आजी आणि तुमचे काका यांची निवड कराल. तुम्हाला महत्वाच्या वाटणाऱ्या 3 नात्यांची निवड करा, मात्र त्या प्रत्येक व्यक्तीचा फोटो म्हणजे छायाचित्र तुमच्याकडे तुमच्याकडे हवं. ते छायाचित्र त्या व्यक्तीचे एकट्याचे किंवा तुम्हा दोघांचे एकत्र असावे. हम्म. लोक जसे आहेत तसे जेव्हा आपण स्वीकारू लागतो, त्याच्याबद्दल मग आपल्याला कृतज्ञता व्यक्त करणे ही आज आपली जादूची कृती आहे. की जे जसे आहे तसे स्वीकारा, त्यांच्यातलं चांगलं शोधा आणि कृतज्ञ राहा. यामुळे तुमचे नातेसंबंध चांगले होणार आणि या आचरणामुळे तुम्ही स्वतःही छान खुश राहाल. प्रत्येक व्यक्तीमध्ये कृतज्ञता वाटावी, तुम्हाला असं काहीतरी दिसेलच. तुम्ही कितीही विचार केला ना की अरे नाही तू वाईटच आहे, पण नाही, तुम्ही शोधा, तुम्हाला नक्कीच त्यातलं काहीतरी चांगलं सापडेल. आणि नातेसंबंधाचा जेव्हा तुम्ही हा विचार केला, तर तुमचं नातं अगदी बळकट, परिपूर्ण आणि समृद्ध होणार. आता यासाठी आपल्याला सांगितलं आहे, कुठलेही 3 नाती निवडायची आहे. पत्नी असो, मुलगा, वडील, बॉयफ्रेंड, तुमचा बॉस आहे ज्याच्याशी तुमचं सध्या हे आहे, किंवा तुमचा एखादा पार्टनर असेल, बिझनेस पार्टनर, बहीण असेल, भाऊ असेल, मित्र असेल, काका काकू, जे कोणी असेल, ज्यांच्याशी तुम्हाला खरंच असं वाटतं की माझं नातं छान व्हावं, तुम्ही असे 3 फोटो घ्या. तीनही फोटो ही अशी अलग अलग असावी, एकत्र पूर्ण कुटुंब नसावं, असं ग्रुप फोटो नसावा.
तो सिंगल व्यक्ती त्याचा पासपोर्ट साईज फोटो किंवा काही. आणि असंही असू शकतं की एखादा व्यक्ती या जगातही नसेल कदाचित, ज्याच्यासोबत तुमचं काहीतरी होतं, पण तो तुमच्या लाईफमध्ये ना, ती एक नॉट अजूनही आहे. म्हणजे तुमच्या त्या प्रोग्रेससाठी कुठेतरी ती तुम्हाला अडथळा निर्माण करते आहे. तर तुम्ही त्याही व्यक्तीचा फोटो घेऊन फॉरगिवनेस किंवा असं करू शकता. तर हेही एक क्रिया होऊ शकते, जी तुम्हाला खरं वाटते की नाही, मी असं करायला नको होतं त्या व्यक्तीसोबत, तर तुम्ही तसाही एखादा व्यक्ती निवडू शकता. पुढे. एकदा का तुम्ही 3 व्यक्तींची निवड केलीत आणि त्यांची छायाचित्र तुमच्या जवळ ठेवलीत, की तुम्ही जादूसाठी तयार झालात. तुम्ही शांत बसा आणि या प्रत्येक व्यक्तीच्या कोणत्या गोष्टीबाबत तुम्हाला अत्यंत कृतज्ञता वाटते याचा विचार करा. या व्यक्तींच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला सर्वात जास्त आवडतात, त्याचे सगळ्यात चांगले गुण कोणते आहेत. तुम्हाला त्यांच्या सहनशीलतेबद्दल, ऐकून घेण्याच्या क्षमतेबद्दल, बुद्धिमत्ता, ताकद, चांगली निर्णय क्षमता, शहाणपणा, हसणे, विनोद समजण्याची कुवत, डोळे, स्मित हास्य किंवा सहृदयता यांच्याबद्दल कृतज्ञता वाटू शकते. त्यांच्याबरोबर काही गोष्टी करताना तुम्हाला आनंद वाटतो, मजा वाटते, म्हणूनही तुम्हाला त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटते. किंवा जी व्यक्ती वेळेला तुमच्या मदतीला धावून आली किंवा तिने तुमची काळजी घेतली, तुम्हाला आधार दिला, ही प्रत्येक गोष्ट जेव्हा तुम्हाला आठवते तेव्हाही त्यांच्याविषयी कृतज्ञता तुमच्या मनात दाटून येते. हम्म. आता ती 3 छायाचित्र तुम्हाला निवडायची आहे. प्रत्येक आता तुम्हाला आणि शांत बसायचं आहे. कृती करताना एकाच वेळी तिघांचीही करायची. असं नाही, मी आज सकाळी एक फोटो घेते, दुपारी एक घेणार, रात्री एक घेणार, असं करायचं नाही. तुम्हाला माहित आहे की आता माझ्याकडे अर्धा तास 20 मिनिटं आहे फ्रीचे. एकांतात शांत ठिकाणी बसा. ते 3ही फोटो असू द्या तुमच्या जवळ. आणि आता काय तुम्हाला असं वाटेल की काय मी कृतज्ञता करू, काय आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये सहनशीलता असेल, त्याची बुद्धिमत्ता, तो खूप हुशार असू शकतो, त्याची निर्णय क्षमता, त्याचं शहाणपण, किंवा त्याने कधीतरी केलेला विनोद, किंवा त्याचा विनोदी स्वभाव, त्यांचं सेन्स ऑफ ह्युमर, त्याचे डोळे, त्याचं हसणं, त्याचं बोलणं, चालणं, वागणं, त्याच्यासोबत असताना मला मिळणारा तो आनंद, त्याच्यासोबत असताना जे मला अगदी सेफ फील होतं, छान वाटतं. तर या सगळ्या गोष्टीबद्दल, किंवा त्या व्यक्तीने तुम्हाला कधीतरी मदत केली, तुमची काळजी घेतली, तुम्हाला एक वेळ जरी पाण्याचा ग्लास त्याने आणून दिला ना, किंवा चहा पाजला असेल, तुम्ही तेही काउंट करा, शोधा, आणि तुम्हाला नक्कीच त्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त होईल. नेक्स्ट. त्या व्यक्तीविषयी तुम्हाला कृतज्ञता का वाटते यावर थोडा वेळ विचार केल्यानंतर त्यांचे फोटो तुमच्या समोर ठेवा. पेन आणि वही घ्या किंवा संगणकाजवळ बसा आणि प्रत्येक व्यक्तीच्या कोणत्या 5 गोष्टींबद्दल तुम्हाला सगळ्यात जास्त कृतज्ञता वाटते त्या आठवा. 5 गोष्टींची यादी करताना व्यक्तीच्या फोटोकडे बघा. प्रत्येक वाक्याची सुरुवात आभारी आहे या जादूच्या वाक्याने करा. त्या व्यक्तीचे नाव लिहा आणि त्यानंतर तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. आभारी. हा, ओके. पुढे वाच. हा. आभारी आहे व्यक्तीचं नाव आणि कशाबद्दल कृतज्ञता वाटते. उदाहरणार्थ, आभारी आहे सागर, म- मला तू नेहमी हसवतोस त्याबद्दल. किंवा आभारी आहे आई, महाविद्यालयीन जीवनात तू मला आधार दिल्याबद्दल. पुढे. जेव्हा तुम्ही तीनही व्यक्तींसाठीची यादी लिहून पूर्ण करता, तेव्हा ही जादूची कृती पुढे चालू ठेवताना त्यांचे फोटो हातात घ्या आणि ते नेहमी तुम्हाला दिसतील अशा ठिकाणी ठेवा. आज जेव्हा कधी तुम्ही या फोटोकडे बघाल तेव्हा त्या व्यक्तीचे नाव घेऊन आभारी आहे या जादूच्या शब्दांनी तिचे आभार माना. जसं की, आभारी आहे केतकी. हम्म. कामानिमित्त. एक सेकंड. हा, पुढे वाचून घे. ओके. कामानिमित्त जर तुम्ही फिरत असाल तर ते फोटो तुमच्या बॅगमध्ये किंवा खिशात घेऊन जा आणि दिवसातून 3 वेळा तरी त्यांच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करा. आणि मग वर सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तिचं नाव घेऊन आभार माना. हम्म. सो सगळ्यांना कळलं असेल की काय करायचं आपल्याला. त्या व्यक्तींविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे.
थोडा वेळ विचार करा, हवं तर ते फोटो समोर घ्या. पेन वही असू द्या. संगणकाचा शक्यतो वापर करू नका. आणि नसेल, तुम्ही खूपच म्हणजे असं ठिकाणी आहे की तुमच्याजवळ पेन वगैरे नसेल, तर त्यावेळेस एखाद वेळेस ओके, बट शक्यतो टाळा. त्या व्यक्तीच्या तुम्हाला चांगल्या 5 गोष्टी आठवायच्या आहे आणि कृतज्ञता व्यक्त करायची आहे. असं एक 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 एका फोटोला हार्डली तुम्हाला काही 5-7 मिनिटं किंवा 10 मिनिटं लागतील. अ- असं तुम्ही त्याची गोष्टी आठवून लिहा. आणि 5च गोष्टी लिहायच्या, जास्त नाही. तर ही कृती क्लास संपल्यानंतर करा. प्रत्येक वाक्याची सुरुवात ही आभारी आहे याच वाक्याने करायची, आणि आपल्याला ते एक्झाम्पल दिले आहे. जसं आभारी आहे, पहिलं लिहायचं आहे आभारी आहे सुभाष, मला तू नेहमी सकाळी चहा करून देतोस. आभारी आहे आई, मला तू शाळेत असताना रोज गरम गरम टिफिन द्यायची, किंवा रोज गरम गरम माझ्यासाठी पोळ्या करून द्यायची. इथे तुम्ही कुठलाही व्यक्ती, कुठलंही नातं निवडा. जेव्हा ही 3 व्यक्तींची यादी लिहून पूर्ण झाली, तर दिवसभर ती कृती पुढे चालू ठेवायची आहे. पण आता लिहायचं नाहीये, फोटो हातात घ्यायचा आहे आणि तुम्हाला स्मरण करायचं आहे त्याच्या चांगल्या गोष्टीबद्दल. आणि अशा ठिकाणी फोटो ठेवा जेणेकरून ते तुम्हाला येता जाता दिसेल. तुमच्या पर्समध्ये असू द्या, कुठे बाहेर असाल तर, आणि घरी असाल तर समोर ठेवा. आणि सारखं आभार आहे, आभारी आहे, आभारी आहे केतकी, आभारी आहे सागर, आभारी आहे. जे व्यक्ती तुम्ही निवडली आहे त्याबद्दल ते नाव घ्यायचं आहे. इथे थोडं वेगळं मिस्टेक झाली असेल कदाचित. तर तुम्ही, जर मी जसं माझ्या नवऱ्या सुभाष बद्दल बोलले, तर मी म्हणेल आभारी आहे सुभाष. जेव्हा त्याचा फोटो बघेल, आभारी आहे सुभाष, आभारी आहे सुभाष असं म्हणेल. ठीक आहे. सुरुवातीची कृती झाल्यानंतरच दिवसभरातलं हे काम आहे. आणि कामानिमित्त फिरत असाल तर फोटो बॅगमध्ये किंवा खिशात घेऊन जायचा आहे. 3 वेळा तरी त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करायचा आणि आभारी आहे, आभारी आहे असं म्हणायचं आहे. आता तुम्हाला तुमच्या नातेसंबंधाचे जादूच्या नातेसंबंधात रूपांतर करण्यासाठी कृतज्ञतेची जादुई शक्ती कशी वापरायची हे माहीत झालं. आता जर ही आश्चर्यकारक अशी कृती तुम्हाला प्रत्येक नातेसंबंध उदात्त बनवण्यासाठी आवश्यक वाटत असेल, तर तो या पुस्तकाच्या गरजेचा भाग नसताना देखील प्रत्येक दिवशी तुम्ही वापरू शकता. तुम्हाला हवं असलेल्या एकाच नातेसंबंधासाठी अनेक वेळा तुम्ही ही जादूची कृती वापरू शकता. तुमच्या नातेसंबंधांमध्ये चांगल्या गोष्टीबाबत जितकी जास्त कृतज्ञता तुम्हाला वाटेल, तितक्या जलद गतीने तुमच्या जीवनातील प्रत्येक नातेसंबंधात विस्मयकारक बदल घडून येईल. हम्म. आता तुम्हाला तुमच्या नातेसंबंधाचे जादूच्या संबंधामध्ये आता जादू नातेसंबंधामध्ये रूपांतर करायचंय. तर आता ही जादू शक्ती आपल्याला वापरायची आहे. आणि ही इतकी आश्चर्यकारक शक्ती आहे की तुम्ही फक्त आज केली ना, तुम्हाला लगेच फोन येईल त्या व्यक्तीचा. तुम्ही मनातून करायची आहे बरं ती, मी म्हटलं म्हणून फक्त करायची म्हणून करायची नाहीये. तुमचं तन मन धन लावून ते करा. धन नाही, पण मन आणि मन लावा. तुम्हाला प्रत्येक नातेसंबंध उदात बनवण्यासाठी आवश्यक वाटत असेल तेवढ्या वेळा तुम्हाला हे करायचं आहे. आणि आता ही जर्नी कंटिन्युअस 28 डेज आपला आहे, तर तुम्ही रोजही करू शकता. प्रत्येक दिवशी तुम्ही ही वापरायचं आहे. तुम्हाला हवं असलेले तो नातेसंबंध, त्याच्यावर तुम्ही ही क्रिया करायची आहे. ही जादूची कृती वापरू शकता. जेवढी जास्त कृतज्ञता, तेवढं लवकरात लवकर ते संबंध विस्मयकारक रीतीने बदलून जाणार. जादूचे नातेसंबंध कृती वाचा. हं. एक, जादूच्या कृतीचा 1 ते 3 पायऱ्यांचा पुनरुच्चारण करा. क्रमांक 1, तुमच्या वरदानांची मोजदाद म्हणजेच गणती करा. 10 वरदानांची यादी तयार करा. तुम्हाला कृतज्ञ का वाटते ते लिहा. तुमची यादी पुन्हा वाचा आणि प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं 3 वेळा म्हणा. आणि त्या वरदानांबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या अगदी जवळच्या नातेसंबंधातील 3 नात्यांची निवड करा आणि त्या प्रत्येकाचा फोटो मिळवा. फोटो तुमच्या समोर ठेवा आणि प्रत्येक व्यक्तीच्या कोणत्या 5 गोष्टींबद्दल तुम्हाला सगळ्यात जास्त कृतज्ञता वाटते ते तुमच्या वहीत लिहा किंवा संगणकावर नोंदवा. प्रत्येक वाक्याची सुरुवात आभारी आहे या जादूच्या शब्दाने करा. त्या व्यक्तीचे नाव लिहा आणि तुम्ही विशेष करून कशाबद्दल कृतज्ञ आहात ते लिहा. 5,
आज तुमच्या बरोबरीने हे 3 फोटो बाळगा आणि तुम्हाला ते नेहमी दिसतील अशा ठिकाणी ठेवा. त्या छायाचित्रांकडे किमान 3 वेळा बघा आणि त्या व्यक्तीच्या फोटोतील चेहऱ्याबरोबर बोला, जादूचे शब्द आभारी आहे असं म्हणून तिचे आभार माना आणि तिचे नाव घ्या. उदाहरणार्थ, आभारी आहे केतकी. 6. झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टींबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणा. मी काल सांगितलं वरण आणि भात, म्हणजे पहिला जो आहे तो वरण खालचा भात. म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आपल्याला रोज 10 आपल्या वरदान मोजायची, एक एक वरदान म्हणून त्याला धन्यवाद द्यायचा. ही झालं पहिली कृती, ही डेलीच करायची आहे. लास्ट जी आहे, झोपण्यापूर्वी जादूचा दगड, दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टी आणि सर्वोत्कृष्ट गोष्ट आठवून झोपायचंय. सो पहिली तर सगळ्यांना क्लिअर आहे, ही रोजच करायची आहे. आजचा जो आहे तो आहे, 3 नात्याची निवड करा. प्रत्येकाचा फोटो असू द्या. त्या फोटोला समोर ठेवायचे आहे. त्याच्या चांगल्या 5 गोष्टी आठवून त्या लिहायच्या आहे आपल्या वहीमध्ये. आणि कृतज्ञता म्हणजे वाटली पाहिजे तुमच्या मनामध्ये, असं व्यवस्थित फिलिंगनी लिहायचं आहे. प्रत्येक वाक्याची जी सुरुवात आहे ती करताना तुम्ही आभारी आहे कोमल, तू मला झूम मीटिंगसाठी मदत केली त्यासाठी. ठीक आहे. आभारी आहे कोमल, तू खूप छान माझ्याशी बोलते. मी माझ्या मुलीबद्दल असं भरपूर काही गोष्टी लिहू शकते. सो त्या व्यक्तीचं नाव लिहायचं, आभारी आहे त्या व्यक्तीचं नाव आणि कशाबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात ते. आज तुमच्या बरोबर ते 3 फोटो बाळगायचे आहे. तुम्हाला नेहमी दिसतील अशा ठिकाणी ठेवायचे आहे. जे लोक बाहेर ट्रॅव्हल करतात त्यांनी आपल्या जवळ बॅग पर्समध्ये ठेवा. जे घरी आहे ते आपल्या फ्रीजवर ठेवा किंवा डायनिंग टेबलवर ठेवा, अशा ठिकाणी ठेवा. येतं जाता तुम्हाला ते दिसली पाहिजे. आणि दिसला की थँक्यू, आभारी आहे सुभाष, आभारी आहे कोमल, आभारी आहे प्राजक्ता, आभारी आहे, आभारी आहे. मी प्राजक्ताची आभारी आहे. आज जे काही सेशन होत आहे ते तिच्याचमुळे होत आहे आपलं. फोटोच्या चेहऱ्यासोबत तुम्हाला बोलायचं आहे, आभारी आहे असं म्हणायचं आहे. आणि झोपण्यापूर्वी जादूचा दगड ही कृती करायची आहे. सो हा लेसन इथे कम्प्लीट झालेला आहे. सो नाव आय एम गोइंग टू स्टॉप शेअरिंग. पल्लवी मॅम, तुम्ही आलात का? आहेत का पल्लवी मॅडम? प्राजक्ता? हो, आहेत मॅम. त्यांना अनम्यूट करायचा रिक्वेस्ट पाठवली. येस येस, मी आहे इथे. सगळ्यांनी टाळ्या वाजवून पल्लवी मॅमचं स्वागत करा. थँक्यू मॅम. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मी तुमची खूप आभारी आहे की तुम्ही माझी आठवण केली आणि मला तुम्ही संधी दिली की हा जो विषय आहे ऍक्च्युली रिलेशनशिप, यावर 2 शब्द किंवा तुम्हाला थोडं बहुत त्याच्यात अजून क्लॅरिटी आणण्यासाठी. बघा, अ, खरं सांगायचं झालं तर अ, जीवनाची रियालिटी तुम्हाला सांगेन मी, आणि आय एम नॉट गोइंग टू, म्हणजे मी तुम्हाला कुठल्या पण अशा सकारात्मक विचारांच्या वलयामध्ये अटकवून ठेवणार नाहीये. स काय आहे, सत्य परिस्थिती तर ही आहे की रिलेशनशिप किंवा संबंध, कुठलाही संबंध असू द्या, तुमचे मुलं, तुमचे आई वडील, म्हणजे नवरा बायको सोडूनच द्या, तुमचे आई वडील, तुमचे बहीण भाऊ, तुमचे मुलं, अ, किंवा अ, तुमचे सासू सासरे, तुमचे अगदी जवळचे मित्रमैत्रिणी किंवा नवरा किंवा बायको, या संबंधांमध्ये नेहमीच काही ना काही कमी जास्त सुरूच असतं. आणि काही काही प्रॉब्लेम्स रिलेशनशिपचे कधीच सॉल्व्ह होत नाही. आधी तुम्ही ह्या गोष्टीचा स्वीकार करून घ्या. कारण तुम्ही समजा या अपेक्षात असाल की आता कीर्ती मॅडम सोबत 30 दिवसांचं झालं की माझं जीवन तर असं बदलणार आहे ना, म्हणजे म्हणजे मी 0 पासून तर 100 वर चालली जाईल. तर हा आपला ध्येय नाही आहे. आपलं ध्येय आहे कृतज्ञतेत येऊन जीवनाचा मार्ग बदलवणे, एक नवीन दिशेला जाणे. नवीन मार्ग आणि नवीन दिशा ही वेगळी गोष्ट, आणि कुठे पोहोचायचं हे वेगळी गोष्ट. म्हणजे समजा तुम्हाला मुंबईहून दिल्लीला जायचं आहे, तुमचे मार्ग वेगळे वेगळे असू शकतात, सगळ्यांना दिल्लीलाच जायचंय, पण कसं पोहोचतं हे इम्पॉर्टंट आहे. तर कृतज्ञता तुम्हाला काय करते, तुमचा प्रवास सुंदर बनवते.
ठीक आहे. कारण मग तुम्हाला असं वाटेल, आता ना, आज तर रिलेशनशिपचा 3 फोटो ठेवले आहे. आज मॅडमनी सांगितलं, कीर्ती मॅडमनी 3 फोटो सगळीकडे लावले फ्रीज. आता तर ना, उद्या माझ्या नवऱ्याने माझी तारीफ नाही केली तर पहा. आणि मग समजा 4-5 दिवसानंतर तारीफ नाही केली किंवा काही तुमची चूक काढली, मग मला वाटेल तुझ्यासाठी मी इतकं केलं, इतकी कृतज्ञता केली, एवढी मी मेहनत करते, आणि तुला फक्त माझ्या चुकाच काढायच्या. म्हणजे नवरा असो, बायको असो, आई वडील, कुठल्याही संबंधामध्ये. कारण काय, एक टाइम नंतर तुम्हाला फ्रस्ट्रेशन येईल की मीच का करू सगळं. तर प्रश्न काय आहे की यात काय बदल होणार आहे. तर आधी स्वीकार करा, माझा हा जो मार्ग आहे हा दुसऱ्याला बदलण्यासाठी नाही. सगळ्यात पहिले आपल्या मनात हे आहे ना, असं बिंबवून घ्या. आणि लक्षात नसेल राहत तर कुठेतरी लिहून ठेवा, दाट जिथे ते फोटो आहे ना, तिथे तिथे मी यांचा स्वीकार करते. त्यांना बदलवण्यासाठी मी या प्रवासात नाही. कृतज्ञतासाठी ट्रेनिंग कोण घेत आहे, तुम्ही घेताय की ते घेतात आहे? तुम्ही घेताय, तर मग ते कसे बदलणार? तर कीर्ती मॅडमचं काम तुमच्या नवऱ्याला, बायकोला, सासू सासऱ्यांना बदलवणे नाहीये. त्यांचं काम फक्त तुम्हाला कृतज्ञतेत आणणे आहे. तर तुम्ही कृतज्ञतेत येणे हे जास्त महत्वाचं आहे. आणि ही अपेक्षा सोडून देणे की समोरचा व्यक्ती माझ्याशी कसं बिहेव करतोय. सगळ्यात पहिली स्टेप ही आहे. कारण जेव्हा कृतज्ञतेच्या पायरीमध्ये तुम्ही पहिलं पाऊल ठेवता, आणि जेव्हा तुमचे 10 पावलं होऊन जातात, मग तुमचे 20 पावलं होऊन जातात, मग एका टाइमात तुम्ही थांबता. आणि थबकल्यावर तुमच्या मनात विचार डोकावतो, मीच का करू. आणि जेव्हा मीच का करू हा प्रश्न आला, की मग काय होते, एक नकारात्मक विचारांची सेना तुमच्यावर अटॅक करते. आणि मग तो जो व्यक्ती आहे त्याचे सगळे नकारात्मक विचार तुमच्या डोक्यात यायला लागतात. आणि मग तुमच्या आजूबाजूचे लोक, आणि जेव्हा तुम्ही बोलता, मग ते म्हणतात, काय ग, एवढं कृतज्ञतेचं सगळं ट्रेनिंग घेतलं, गेलं का उडालं ते वाऱ्यात. मग तुम्ही म्हणता, का मीच का करू, तुम्ही पण करा थोडंसं. म्हणजे मलाही तुम्ही कृतज्ञता, म्हणजे माझी अपेक्षा आहे की तुम्ही लोक पण माझ्या प्रती कृतज्ञता थोडीशी बाळगली पाहिजे. आणि मग तुम्ही मुलांना लेक्चर देणं सुरू करता, कसं कृतज्ञता फार सुंदर शास्त्र आहे. आणि तुम्ही पण ते शिकलं पाहिजे, त्याने असं होतं माझ्या जीवनात हा बदल. पण ते तुम्हाला उत्तर, पण मग तुला का चिडचिड होते जर तू इतकी कृतज्ञतेत आहे. सो यू आर नॉट गोइंग टू ऍडवाइज पीपल. तुम्ही लोकांना सल्ले देण्यासाठी इथे नाहीये. तुम्ही त्याला आत्मसात करण्यासाठी. आणि कृतज्ञतेचा प्रवास कधीच संपणार नाही. कृतज्ञतेचा प्रवास कधीच संपणार नाही. हा सतत आणि सातत्याने करत राहणारा एक एक प्रवास आहे, किंवा तुम्ही असं म्हणू शकता की हा एक अभ्यास आहे, किंवा हा जीवनाचा एक मार्ग आहे. तर तुमची निवड आहे की तुम्हाला कृतज्ञतेत राहून बघा, समोरचा व्यक्ती समजा जसाही आहे, एक्स व्यक्ती आहे, आणि त्याची ही एक सवय आहे. तुमची निवड आहे की आता मला कृतज्ञतेत राहून या व्यक्तीसोबत आनंद जीवन घालवायचं आहे, की कृतज्ञतेचा मार्ग न स्वीकारून पूर्ण वेळ त्या व्यक्तीला बदलवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आपण कृतज्ञता कुणासाठी करतोय? स्वतःसाठी की दुसऱ्यांसाठी, त्यांच्यासाठी? स्वतःसाठी. स्वतःसाठी. तर सगळ्यात पहिली पायरी ही आहे की कृतज्ञता माझ्यासाठी आहे, दुसऱ्यांसाठी नाही. एकदा हे क्लिअर झालं ना, आता काय होईल, आता जेव्हा तुम्ही त्या फोटोला घेऊन कृतज्ञतेचे हा सराव कराल ना, तर तुमच्या मनावरचं दडपण गेलं. आता ते कसे पण बिहेव करू द्या, तुम्हाला कृतज्ञता शोधायची आहे. कारण ते त्यांच्यासाठी नाहीच आहे ना, हे तर माझ्यासाठी आहे ना. म्हणजे आपण जसं स्वयंपाक बनवतो तर आपल्याला वाटतं मी सगळ्यांसाठी जेवण बनवलं, पण स्वयंपाक माझ्यासाठी आहे ना, म्हणजे मी पण तर खाते ना. सो कृतज्ञता माझ्यासाठी आहे, दुसऱ्यांना बदलवण्यासाठी नाही. हे समजलं की आता दुसरा मुद्दा हा आहे की मी जेव्हा कृतज्ञता करते आहे, पण बरेचदा जेव्हा मी कृतज्ञता त्या व्यक्तीबद्दल लिहायला लागते ना, तर मला त्याचे निगेटिव्ह जास्त क्वालिटीज दिसतात आहे. नकारात्मक मला गुणधर्म खूप दिसतात आहे. आणि मग फार कठीण होतं मला की ते नकारात्मक गुणधर्मांना बाजू ठेवून मी त्यात कसं काय सकारात्मक शोधू. कारण त्यांनी मला इतकं म्हणजे हे म्हटलं होतं ना, म्हणजे माझ्या सासूबाईंनी मला असं म्हटलेलं या 20 वर्षाआधी, तुम्हाला काय आहे, तुम्ही एकदा येऊन राहून बघा माझ्या सासूसोबत, कसं वाटेल तुम्हाला, समजेल, मग तुम्हाला कळेल की इतकं सोपं नाहीये माझं जीवन. हो, मान्य आहे. पण त्याच्यासाठी कुठलं कोर्ट आहे का, जिथे तुम्ही जाऊन उभे राहणार आणि म्हणणार की माझं इतकं वाईट झालं, माझ्या बायकोनी मला असं म्हटलं, किंवा नवऱ्याने असं म्हटलं, किंवा त्यांनी तसं केलं, मला चिटिंग केली, मग हे असं झालं. काही कोर्ट आहे का बरोबर आणि चूक तुम्हाला सिद्ध करण्यासाठी? नाही. जिवंतपणी पण नाही, आणि मेल्यावर काय माहिती नाही. बरोबर. जर कोर्टच नाहीये तर सिद्ध कुणाला करायचंय की माझं जीवन खराब आहे, किंवा मी खूप सहन करते, कुणाला सिद्ध करायचंय?
फक्त आपण स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो, कारण आपल्याला स्वतःला सिंपती द्यायला, म्हणजे स्वतःला आपल्याला असं मी बिचारी हे म्हणून घ्यायला फार आवडतं. आणि हे फक्त स्त्रियांबद्दल नाही बोलत आहे मी, पुरुषांबद्दलही असंच होतं. तुम्हाला माहिती नाहीये पुरुषांना किती काही असतं, स्त्रियांना काय आहे, फक्त घरचं. पण पुरुषांना तर बाहेर जाऊन इतक्या गोष्टींना तोंड द्यायला लागतं, पूर्ण कुटुंबाच्या फायनान्शियल फ्युचरचा विचार करतो. प्रत्येक व्यक्तीला आपली साईड आहे, आपली बाजू आहे. स्त्रियांना आहे, पुरुषांना आहे, सासूला आहे, सासऱ्यांना आहे, नवऱ्याला आहे, बायकोला आहे, मुलीला आहे, मुलाला आहे. प्रत्येकाला आपली बाजू आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या विश्वात तो स्वतः बरोबर आहे. आणि आपला आपण वेळ कशात घालवतो, त्यांना सिद्ध करून देण्यात, अरे तू बरोबर नाही, तू चूक आहे. मग त्यांच्याही जवळ 10 कारणं आहे हे सांगायला की तू पण बरोबर नाहीये, चूक आहे. आता मला उत्तर द्या की ही जी म्हणजे हा जो आकांड तांडव हा कधी संपेल का? जर आपणही म्हणतोय तू चूक आहे, ते म्हणतात, मग सोबत का राहतोय आपण? म्हणजे आपण पूर्ण वेळ दुसऱ्याला कसं चूक आहे हे जर सिद्ध करण्यामध्ये स्वतःची ऊर्जा घालवतो आहे, तर आपल्याला जीवनाचा आनंद लुटायला वेळच कधी मिळणार? किंवा इट इज जस्ट लाईक तुमच्याजवळ 100 रुपये आहे आणि 100 रुपयामध्ये तुम्ही बाहेर गेले, तुम्ही पिझ्झा घेतला, बर्गर घेतला आणि आता तुम्हाला भाज्या घ्यायच्या, फळं घ्यायचे जे तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी जास्त गुणकारी आहे, पण त्यासाठी तुमच्याकडे पैसेच नाही उरले. आता मी भाजी आणि फळं कशी घेऊ? पण भाजी आणि फळ जास्त न्यूट्रिशियस आहे की पिझ्झा आणि बर्गर? भाजी आणि फळं. ऑफकोर्स माझ्या मुलांना मला पिझ्झा नाही द्यायचा आहे, भाज्या द्यायच्या, फळं द्यायचे. म्हणजे ऑफकोर्स माझ्या मुलांना मला चांगली भावना द्यायची, आनंदी ठेवायची. कुठली आई अशी आहे किंवा कुठले पेरेंट्स असे आहेत किंवा कुठले वडील असे आहेत जे आपल्या मुलाला आनंद नाही देणार? हो, पण असं जर आहे तर पिझ्झा आणि बर्गर का खाल्ला? असं जर आहे तर मग राग का केला आणि इतकं का रागवलं? कारण त्यावेळेस माझं मन झालं. का झालं? कारण मी कृतज्ञतेत नाहीये. पण माझ्याजवळ जर 100 रुपये आहे, लिमिटेड आहे, तर मी एकतर पिझ्झा आणि बर्गर विकत घेऊ शकते किंवा मी फळं आणि भाज्या विकत घेऊ शकते. याचा अर्थ असा आहे, जर माझ्याकडे ऊर्जा आणि वेळ हा एक प्रमाणात आहे, म्हणजे 24 तासच दिवसात आहे आणि माझ्याकडे ऊर्जा पण लिमिटमध्ये आहे, तर त्या ऊर्जेत आणि त्या टाइममध्ये जसं आता हा जो मिनिट सुरू आहे, हा 1 मिनिट, समजा आता 1 वाजणार आहे आणि हा 1 वाजल्यानंतर 1:05 होतील, तर हा 1 वाजण्याची वेळ परत नाही येणार, निघून गेली. त्यावेळेसची माझी ऊर्जा निघून गेली. तर माझ्याकडे निवड करण्याची पॉवर आहे, शक्ती आहे, की या ऊर्जेमध्ये मला काय विकत घ्यायचंय? कृतज्ञता की राग की फ्रस्ट्रेशन की इरिटेशन? ओके, अच्छा, माझं 100च रुपये आहे. म्हणजे आपण काय विचार करतो की माझ्याकडे अनलिमिटेड टाइम आणि अनलिमिटेड एनर्जी आहे, पण असं नाही आहे. म्हणून आपल्याला देवानी म्हटलंय, म्हणजे निसर्गाने म्हटलंय की रात्री झोपा, म्हणजे तुमच्या ऊर्जेचा जो संचय आहे तो अजून वाढेल. याचा अर्थ एक दिवस गेल्यानंतर तो दिवस परत नाही येणार. याचा अर्थ एक दिवसात मी काय निर्माण करू शकते माझ्या घरात किंवा माझ्या कंपनीमध्ये किंवा माझ्या वर्क प्लेसमध्ये. तर जे निर्माण करायचं, मला सुंदर आनंदी वातावरण निर्माण करायचं आहे. याची जबाबदारी कोणाची आहे? सगळ्यांची आहे, हो सगळ्यांची आहे. पण सध्या या मोमेंटला तुझ्या पॉवरमध्ये काय आहे? माझ्या पॉवरमध्ये माझी ऊर्जा. तर मग माझ्या ऊर्जेमधून मला काय द्यायचंय? मला असं द्यायचंय की ज्याने त्या लोकांची पण ऊर्जा वाढेल. ते लोक पण स्वतःच्या जीवनाच्या चांगल्या पद्धतीमध्ये विचार करू शकते. ते लोक सुद्धा या कंपनीच्या प्रगतीसाठी विचार करू शकतील. ओके, मग जे मी देणार तेच माझ्याकडे येणार, हाच आकर्षणाचा सिद्धांत आहे. तर मग आज मी जर कृतज्ञता देईल तरच शक्यता आहे की मला कृतज्ञता मिळेल. शक्यता आहे, कंपल्सरी नाही. होऊ शकतं मिळणार नाही, पण शक्यता आहे. जर मी कृतज्ञ नाहीये तर शक्यता मुळीच नाही. तर कृतज्ञता जो आहे ती का करायची आहे? कारण माझी इच्छा आहे की माझ्या घरामध्ये, माझ्या क्लिनिकमध्ये किंवा माझ्या वर्कप्लेसमध्ये, माझ्या बिझनेसमध्ये बदल झाला पाहिजे. आणि तो बदल तेव्हाच होईल जेव्हा एकमेकांचे संबंध जे आहे ते सुमधुर राहतील. तर या संबंधांचं सुमधुर होणं हे कशावर अवलंबून आहे? मी किती कृतज्ञ आहे. तर मला कृतज्ञता समजा हे करायची आणि मला जर म्हणायचंय की नाही, पण समजा त्या पर्टिक्युलर व्यक्तीने जर असं वागलं असतं ना, तर मला कृतज्ञता जास्ती आली असते. राईट. समजा असं केलं असतं ना तर कृतज्ञता जास्ती आली. आता तसं नाही आहे ना, त्यामुळे मी कृतज्ञ नाही आहे. ओके, मला एक सांगा, तुम्ही कधी पण अशा कुठल्या व्यक्तीशी भेटले आहेत का अगदी परफेक्ट आहे आणि त्या व्यक्तीने तुम्हाला म्हटलं, दिस इज अ परफेक्ट ह्युमन बिईंग? असा शोध आजपर्यंत इतके सारे शास्त्रज्ञ, राजा, राणी, महाराज आणि इतके सारे लोक होऊन गेले, तुम्हाला माहितीये, या एकाच गोष्टीचा शोध कोणी लावू नाही शकलो.
आता आपल्या हजारो वर्षां किंवा लाखो वर्षांमध्ये समजा तो परफेक्ट व्यक्ती अजून नाही सापडला, तर आपणच काय शोधून घेणार? तर परफेक्ट व्यक्ती अस्तित्वात नाही, परफेक्ट मूल अस्तित्वात नाही, परफेक्ट नवरा नाहीये, परफेक्ट बायको नाही, परफेक्ट सून नाही, परफेक्ट सासू नाही. जर माझी सासू परफेक्ट नाही तर मी पण तर परफेक्ट सून नाहीये. पण माझ्या मनात मी काय सांगते की मी परफेक्ट त्या नाही. तर आजपासून आपण संस्कृती बदलवणार आहे. संस्कृती बदलवणार नाही, हे फक्त घरीच नाही, बाहेर सुद्धा आपण संस्कृती बदलवणार आहे. की समजा त्या परफेक्ट नाहीये आणि मला त्यांचा स्वीकार करायचा आहे, तर मी पण परफेक्ट नाहीये आणि मी माझा पण स्वीकार करणार आहे. So मी कृतज्ञ आहे की त्यांच्यामुळे आणि त्यांनी हे असं काही बिहेव केल्यामुळे मला हे शिकायला मिळालं. तर त्यांचं समजा नकारात्मक विचार जरी आला त्यांच्याबद्दल, तर त्यातही मी काय शिकले त्यात, हे इम्पॉर्टंट आहे. आणि मग त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहे. हो, समजा ही परिस्थिती नसती आली ना, तर हे मला शिकायलाच नसतं मिळालं. फॉर एक्झाम्पल, माझ्या रिलेशनशिपमध्ये जर चॅलेंज नसतं, तर कदाचित मी कृतज्ञतेच्या प्रवासात येण्याचा विचारच केला नसता. असं तुम्ही विचार करू शकता. का आम्ही कृतज्ञतेच्या प्रवासात याच्यासाठी आली, कारण मला वाटलं की हे केल्याने हा एरिया माझा खूपच ब्युटिफुल होऊन जाईल. मला माहित नाही होणार आहे की नाही, पण कृतज्ञतेचं जे शास्त्र आहे ते माझ्या मनाला भावतंय आजकाल. मला आनंदी वाटतंय. तर प्रत्येक संबंधामध्ये परफेक्शन शोधण्यापेक्षा आपण हे शोधू शकतो की समोरच्या व्यक्तीमध्ये काय चांगलं आहे आणि त्याच्याकडून जे पण मला कडू गोड अनुभव मिळाले, त्यातून मला काय सोनं मिळालंय, मला काय मिळालंय त्यात. तर मला हे शिकायला मिळालं, ते शिकायला मिळालं. फॉर एक्झाम्पल, समजा तुमचं स्ट्रगल तुमच्या मॅरेजमध्ये आहे आणि तुम्हाला दिसतंय की हे मॅरेज जे आहे मी जसं स्वप्न केलं होतं तसं नाही काय. तर यातून तुम्हाला असे कुठले धडे मिळत आहेत जे तुमच्या मुलांना किंवा मुलींना तुम्ही शिकवू शकता. तर प्रत्येक संबंध आणि प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे तुमच्या जीवनामध्ये योगायोग म्हणून नाहीये. प्रत्येक व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काही शिकवायला आलेला आहे. अँड द युनिवर्स हॅज सेंट यू दॅट पर्सन, वेदर इट इज चॅलेंजिंग ऑर प्लीजिंग, फॉर सम रिझन. प्रत्येक व्यक्ती, ज्या व्यक्तीने तुम्हाला धोका दिला असेल, तो व्यक्ती पण तुम्हाला तुमच्या जीवनात पाठवला गेलेला आहे. तर व्यक्तीला दोष देण्यात फायदा आहे का? नाही. का? कारण ही सगळी किमया आहे. आपण सगळेजण पपेट्स इन द हँड्स ऑफ द युनिवर्स, सुप्रीम पॉवर. आणि आपल्याकडून हे सगळं करवलं जात आहे. मी तुमच्या इथे आहे, हे पण काही योगायोग नाहीये. होऊ शकतं की माझ्याद्वारे तुम्हाला काही मिळणार असेल किंवा तुमच्याद्वारे मला काही मिळणार असेल, आणि सेशन संपल्यानंतर आपल्याला तो बल्ब लागेल. सो आपल्याला वाटतं त्याने खराब केलं, त्याने वाईट केलं. तुम्हाला माहिती सत्य परिस्थिती काय आहे? प्रत्येक व्यक्ती जो आहे तो त्या युनिवर्सचं क्रिएशन आहे. जसं मी क्रिएशन आहे, तुम्ही पण क्रिएशन आहे, तो व्यक्ती पण क्रिएशन आहे. मग समजा आपण त्या व्यक्तीला आपल्या साईडने प्रत्येक वेळेस हॅट्रेड किंवा एक कुठली पण अशी भावना देतोय जी निगेटिव्ह आहे किंवा नकारात्मक आहे, तर आपण त्या युनिवर्सच्या क्रिएशनला धिक्कार देतोय. कारण युनिवर्सचं क्रिएशन ते पण आहे आणि मी पण आहे. आणि तो व्यक्ती जर माझ्या जीवनामध्ये कुठल्या कारणाने पाठवला गेलेला आहे, तर मग त्याच्यात त्या व्यक्तीचा दोषच नाहीये. कारण तो पाठवला गेलेला आहे, तर तो कुठला म्हणजे तो समजा इट इज जस्ट लाईक की एखादा राजमहल आहे, राणीसाठी काही संदेश आणलेला आहे. एक व्यक्ती मध्यरात्री येतो घोड्यावर बसून आणि तो येतोय, पण राजाला वाटतं हा का आला मध्यरात्री राणीला मेसेज द्यायला, म्हणून त्याच्यावर हल्ला केला जातो. पण कोणी हे बघत नाही की त्याच्याजवळ एक छोटीशी चिठ्ठी आहे, त्यात काय लिहिलंय. तर तो जो मेसेज आहे तो आपण वाचायला नेहमी विसरतो आणि आपण त्याच्यावर अटॅक करतो. सिंपल. तर तो मेसेज जो आहे तो त्याच्याजवळ त्याने लपवलेला आहे, त्याच्या अंगरख्याच्या एका खिशात त्याने ठेवलेला आहे. पण तुम्ही त्याला वेळच देत नाही ना बोलायला, कारण तुम्ही विचारच करत नाहीये की त्याला काही सांगायचंय. तर तो मेसेज तुम्हाला शोधायचा आहे की त्या व्यक्तीकडून जर मला हा अनुभव आलेला आहे, तर ह्याच्यात माझं शिकण्याचं काय बाकी होतं. कारण आपण इथे आलोय ना, तर आपण काहीतरी शिकायला होतं. कुठला तरी अनुभव आहे जो आपण घेतला आणि शिकलो, तर आपलं हे मानवी जीवन सध्याचं अ, संपूर्णात येईल, म्हणजे ते पूर्णत्व येईल त्याला. तर पूर्णत्व येण्यासाठी खूप सारे गॅप्स आहे. इट इज जस्ट लाईक अ पझल. एक पझल आहे, त्यातले खूप सारे मिसिंग पीसेस आहे. तर हे जे लोक येतात ना आपल्या जीवनात, ते मिसिंग पीसेस असतात. पण जेव्हा आपण शोधत नाही, धिक्कार करून देतो, तो मिसिंग पीस चालला जातो. आता आपल्याला ते पूर्णत्वाचा जे साठी तो आला होता ना,
त्याला आपण धिक्कार दिला, कारण आपल्याला वाटतं की याच्यामुळे मला चांगलं नाही वाटत. ही हर्ट्स मी, शी हर्ट्स मी, त्यांनी माझ्यासोबत खूप वाईट केलं. झालं, तुम्ही जे घ्यायचं ते घेतलंच नाही. आता तो अपूर्णत्व जो आहे तुमच्या पझल मधला, तो नेहमी तसाच राहणार. म्हणून प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक अनुभव यात काय मला शिकण्यासारखं आहे हे पाहणे खूप आवश्यक आहे. आणि जसं एखादं खूप सुंदर एखादं गार्डन असते, एखादी बगीचा असतो, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं, फुलं, फळं असतात. आणि आपण पाहतो, अरे वा किती सुंदर, हे छान आहे, हे छान आहे. समजा ते एकच झाड अस्तित्वात असेल, समजा डाळिंबाचं झाड अस्तित्वात, कारण तुम्हाला डाळिंब आवडतात, आणि आंब्याचे, पेरूचे झाडच नाहीये, तुम्हाला मजा येईल का? एकाच प्रकारचे नाही, पण सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आहे, तर तुम्हाला त्या बागेत मिळेल, अरे वा. कारण प्रत्येक वेळेस तुमची क्युरिओसिटी जी आहे, तुमची उत्सुकता जी आहे, ती पूर्ण होते, की हे पण फळ आहे, अरे वा, हे फळ असं दिसतं, हे फुल असं दिसतं. तर कुठलंच फळ किंवा फुल एका दुसऱ्या फुलापेक्षा वरती नाहीये, खूप सुंदर नाहीये, कारण की सगळ्या लोकांना इक्वल महत्व आहे, सारखं महत्व आहे. प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे. आपण कसं बघतो, आपला दृष्टिकोन कसा आहे, त्या कृतज्ञतेत तुम्हाला काय मिळणार आहे? आजचं तुम्ही असाइनमेंट करून घ्याल, आजचा अभ्यास झाल्यानंतर पुढे काय? आजचा अभ्यास झाल्यानंतर आजचा अभ्यासाने काय होणार आहे, की तुमचं दृष्टिकोन बदलणार आहे. तुमचा दृष्टिकोन त्या व्यक्तीकडे बघण्याचा बदलेल. अरे वा, या व्यक्तीमध्ये इतके चांगले गुण होते, पण मी कधी विचारच नाही केला. मी तर फक्त तेच पाहत राहिले की काय चांगलं नाहीये. आणि हा तुमचा दोष पण नाही. दिस इज हाऊ अवर ब्रेन इज डिझाईन. हेच असं आपला जो मेंदू आहे ना, यात हे प्रोग्रामिंग झालेलं आहे की जे ठीक नाहीये ते शोधा. पण आज आपल्याला त्या नॅचरल प्रोग्रामिंगवर मात करायची. कृतज्ञता ही एक नैसर्गिक भावना नाही आहे. कृतज्ञतेसाठी म्हणून आपल्याला असं 30 दिवसाचं ट्रेनिंग घ्यायला लागतं. कारण की आपली जी नैसर्गिक भावना आहे ती आहे दुसऱ्यावर, दुसऱ्यामध्ये किंवा दुसऱ्या परिस्थितीमध्ये शोधत राहणे काय वाईट आहे. कारण की समजा माझ्यासाठी काही डेंजरस आहे, तर मी स्वतःला सुरक्षित ठेवता आलं पाहिजे. म्हणून आपल्याला कृतज्ञता दिलेली नाहीये. पण आपलं काम आहे ना, आज आपण इथे आलोय, कशासाठी आलोय? की आपण कृतज्ञतेत राहून आपण आपल्या जीवनामध्ये एक सुंदर कलाटणी देऊ शकतो. आणि जेव्हा आपण सुंदर कलाटणी देतो आपल्या जीवनाला, तेव्हा सगळ्यात जास्त फायदा कोणाला होतो? आपल्यालाच होतो. कारण की आपण आनंदी होतो. आजूबाजूला कोण कसं बिहेव करताय, काय करताय, ह्याच्याशी अननेसेसरी लढण्यापेक्षा मी माझ्याच माइंडवर जर मात केली, नॅचरल इन्स्टिंक्टवर, आणि मी कृतज्ञतेचा जर सहारा घेतला, मी स्वतः आनंदी राहू शकते आणि समोरच्या व्यक्तीसाठी मी एक प्रेरणा बनू शकते की असंही आनंदी राहता येतं. आणि जेव्हा तुम्ही आनंदी असता, तर समोरचा व्यक्ती कसाही असो, मर्डर करू येईल, पण तुमचं हास्य पाहून, तुमच्याकडे पाहून त्या व्यक्तीला आनंद वाटेल. तर तुमचा आनंद हे काय आहे? सामाजिक सेवा आहे. तुमची कृतज्ञता ही एक सामाजिक सेवा आहे. जर तुम्ही वर्किंग आहे, तुम्ही जॉबवर आहे, तुमचा बिझनेस आहे, तुम्ही काही काम करताय जिथे खूप साऱ्या लोकांना तुम्हाला मॅनेज करायचं आहे, तर लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीची एक आतली जी अंतर्मनामध्ये रुजलेली एकदम डीप नीड आहे, एक भावनात्मक गरज आहे की कोणीतरी माझं कौतुक केलं पाहिजे, मला कृतज्ञता दिली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही देता ते, तर तुमची जी जागा आहे त्या व्यक्तीच्या मनात खूप उंचावून जाते. पण असंच कोणी म्हटलं ना, तर कौतुक करणं फार डिफिकल्ट आहे, कारण आपल्याला तशी सवय नाही आणि त्यांना पण सवय नाही. म्हणून आपण जेव्हा ट्रेन करून घेऊ स्वतःला, तेव्हा तो आपला नैसर्गिक भाग बनेल आपल्या स्वभावाचा. अदरवाईज समजा तुम्ही जाल आणि आज असाइनमेंट दिलंय म्हणून त्यांच्यासमोर उभं राहून तुम्ही 5 वाक्य बोलाल, तर म्हणाले मॅडमचं डोकं फिरलंय का, सरांचं डोकं फिरलंय का, कधी इतके दिवस तर आठवण नाही आली, आज कसं काय? आणि तुम्हाला अशा तिरकस टॉन्ट्स मिळतील त्यावेळी. का? कारण याआधी तुम्ही तसं केलंच नाही. म्हणून आपल्याला काय करायचंय, की आधी आपल्याला स्वतःच्या स्पेसमध्ये याची प्रॅक्टिस करून कृतज्ञतेचा सराव करायचा आहे, जेणेकरून माझ्या स्वभावामध्ये तो एक असा नैसर्गिक भाग आला. म्हणजे मला असा व्यक्ती दिसला की मला त्याच्यामध्ये टक 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 4-5 पॉइंट लगेच दिसले पाहिजे, कारण माझा दृष्टिकोन बदलला ना आता. की अरे वा, काय सुंदर, म्हणजे चालण्याची पद्धती किती सुंदर आहे. अरे वा, जे कपडे घातले याची रंगसंगती फार सुरेख दिसते. अरे वा, बोलण्याची पद्धत किती छान. अरे वा, किती सुंदर हास्य आहे. अरे वा, किती सकारात्मक दृष्टिकोन आहे. मला 5 गोष्टी तर आताच दिसून गेल्या, बिफोर दॅट पर्सन इव्हन टॉक्स. बस झालं, तुम्ही म्हटलं, तुम्ही भेटले किंवा तुम्हाला पाहून फार प्रसन्न वाटलं. हा, तुम्ही जे कपडे घातल्याची रंगसंगती आणि तुम्ही किती छान कॉन्फिडेंटली आत आले, फार छान वाटलं. आता हे नैसर्गिकरित्याने आले.
पण तुम्ही बोलले वगैरे, हा तुम्ही छान दिसताय, आज ड्रेस छान आहे. त्याला वाटेल काय हवंय यांना, की तुम्ही मला असं कॉम्प्लिमेंट दिलं, काही हवंय का तुम्हाला माझ्याकडून? आई विचारते मुलांना, काय झालं आज असं बोलतं, काही हवंय का? तशा टाईपमध्ये का? कारण जेव्हा त्याची सवय नसते, तर समोरच्या व्यक्तीला वाटतं हे कायच झालं अचानक. तर कृतज्ञतेचा सराव तेव्हा त्यांना नॅचरल, त्यांना त्यांच्या मनापर्यंत कृतज्ञता पोहोचावी, यासाठी आधी आपल्या मनापर्यंत कृतज्ञता पोहोचली पाहिजे त्यांची. आपल्या मनापर्यंत पोहोचेल तेव्हा ते कृतज्ञतेचं जे वलय आहे ना, ते त्यांना पण घेरून घेईल. आणि मग त्यांना वाटेल, हा हे ऑथेंटिक आहे, म्हणजे हा मनाला लागतंय. तर तुमची कृतज्ञता त्यांच्या मनापर्यंत भिडेल जेव्हा तुम्ही आजचा जो सराव आहे तो अगदी मन लावून कराल. प्रत्येक वाक्यात ती भावना आली पाहिजे, की हो मी खरंच कृतज्ञ आहे. हळूहळू हळू बघा असा बदल होईल तुमच्या संबंधामध्ये, की तुम्हाला वाटेल हा. आणि जेव्हा अपेक्षा नाही कराल तर बदल होईल. जर अपेक्षा करेल की हा व्यक्ती असं झाला पाहिजे, नाही होणार. पण तुम्ही की वा हा फक्त म्हणजे इट इज जस्ट लाईक, कृतज्ञता काय आहे माहितीये? गिव्हिंग विदाउट एक्सपेक्टेशन. कृतज्ञता देणे, पण ही अपेक्षा नको की समोरच्या व्यक्तीकडून कृतज्ञता मिळणार आहे. तरच तुम्ही तुमचं जीवन खूप सुखी आणि समृद्ध बनवू शकता. कारण संबंधांमधलं जर प्रॉब्लेम प्रत्येक घेत राहाल, प्रत्येक चॅलेंज घेत राहाल, त्याच्यावर सोल्युशन काढत राहाल, तर जीवन संपून जाईल पण प्रॉब्लेम नाही संपणार. एक जीवन काय 10 जन्म कमी पडते. पण समजा आपण विचार केला की हा हे प्रॉब्लेम आहे मला माहितीये, पण मी माझीच जी आहे ना, माझं जे माझीच पोझिशन मी उंचावेल, आय विल इव्हॉल्व माय सेल्फ, मी स्वतःला वर उंचावेल कृतज्ञतेने, माझा दृष्टिकोन बदलेल, मला प्रॉब्लेमच दिसणार नाही. जर प्रॉब्लेम मला दिसलेच नाही तर काही गरजच नाही कशाची. कारण पुष्कळचे प्रॉब्लेम्स असे असतात जे आपण अननेसेसरीली फोर्सिबली शोधतो. हे माझ्या मुलांना बिलकुल सकाळी उठायची सवय नाहीये, इतके लेट उठतात ना, खूप लेट उठतात. आता इथे हा प्रॉब्लेम नाहीये, प्रॉब्लेम हा आहे ते रात्री लवकर झोपताय का? मग ते सकाळी किती वाजता उठू देत, असू दे ना. तो प्रॉब्लेम नाहीये, पण आपण शोधतोय कारण मुलांचं सगळं ठीक चालू आहे. तर प्रॉब्लेम जेव्हा नसतात ना आपल्या लाईफमध्ये, तर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम दिसायला लागतात. पण आपण जेव्हा इव्हॉल्व्ह होतो तेव्हा लाईफ बिकम्स व्हेरी ब्युटिफुल. कृतज्ञतेमुळे तुमचं मन, तुमचं जीवन आनंदाने भरून जाईल. आणि तुम्हाला लक्षात येईल की हा, जीवन ऍक्च्युली दुसऱ्यांना बदलवण्यासाठी तर मी जन्माला आलेच नाहीये. माझा जन्म यासाठी नाही झाला, माझा जन्म झालेला आहे कृतज्ञता आणि आनंद आजूबाजूला पसरवण्यासाठी. राईट? तुम्हाला यातून काय काय मिळालं आणि तुम्हाला काय दिसतंय तुमच्या जीवनात? मला ना यावरून एक स्टोरी आठवली जी राजदीदीने सांगितली होती, की आपण सगळं नाटकातली पात्र आहोत, जसं तुम्ही बरोबर. सांगितल्याप्रमाणे. हो की. हम्म. तर जेव्हा कुठला असा एखादा व्यक्ती आला आणि ज्याने आपला सपोज आपला ओरडला किंवा काहीतरी, तर आपण उलट काय म्हणायला पाहिजे? वाव, काय रोल निभावला यार यांनी, एकदमच एक्सिलंट, काय मस्त आलाय हा. म्हणजे हम्म. जेव्हा हे समजेल ना की तो त्याचा रोल करतो आहे, तर ते जे म्हणजे त्याच्याबद्दल वाटणारा तिरस्कार म्हणा किंवा काहीतरी, ते थोडं इंटेन्सिटी कमी होईल. एकदम बरोबर. खरंच आहे ना, आपण सगळेच रोल्स निभावतोय, अदरवाईज आपण कोण आहे? आपल्याला नावही कोणी दुसऱ्याने दिलंय, आपल्याला काय माहित आपण कोण. हम्म. आणि अजून एक असं की जेव्हा म्हणजे एक छोटस असं मी व्हिडिओ बघितला होता की एक मुलगी आहे जी म्हणते की मी त्याला फॉरगिव्ह करणार नाही, मी त्याला फॉरगिव्ह करणार नाही, आणि देन गॉड सेज दॅट की मी तुलाही नाही करणार. मग ती म्हणते असं नाही, त्यांनी जेवढं वाईट केलं तेवढं तर मी काहीच केलं नाहीये. मग देव म्हणतो की इकडे जरा मी तुझी बुक दाखवतो तुला. मग जेव्हा ती मुलगी स्वतःचं बुक बघते आणि ती म्हणते अच्छा मी हे केलंय, मी हे केलंय, अरे बापरे. मग देव काय म्हणतो, मग आता आता मी तुला फॉरगिव्ह करणार नाही. ती म्हणते नाही नाही. म्हणजे मग जेव्हा ती म्हणते ओके मी आता त्याला, मग देव म्हणतो हे सगळं तू केलं आहेस ना, आता मी तुला एकाच गोष्टीवर माफ करेल जेव्हा तू त्याला माफ करशील. तर ती म्हणते ओके मी त्याला माफ करते, मी विसरते, आणि मग देव तिचं ते माफ करतो. सो ही एक गोष्ट मला तुम्ही जेव्हा सांगत होत्या ना, मला असं 3-4 अशा स्टोरी स्टक झाल्या की येस, व्हेरी नाईसली एक्सप्लेन्ड. अगदी बरोबर, अगदी सुंदर, खूप छान सांगितलं तुम्ही. आणि कृतज्ञता आणि माफी हे दोन गोष्टी फार जवळजवळच्या आहेत. कारण की आपल्याला बरेचदा असं वाटतं की मला कृतज्ञता शक्य नाही, कारण आपल्याला असं वाटतं की माफ करणं शक्य नाही. पण एकदा कृतज्ञता आली ना त्या व्यक्तीबद्दल, तर माफ करण्यासाठी प्रयत्न करावा नाही लागणार, ते आपोआप आपोआप विरत जाईल, आपोआप आपोआप ते मागे पडेल.
विसरून जाल तुम्ही. मग तुम्हाला वाटेल जाऊ दे ना, जे झालं ते झालं, ठीक आहे, काय हरकत नाही. तर माफ करण्याची पण प्रोसेस करावीच लागणार आणि आपोआप होऊन जाणार जेव्हा तुमच्या विचारांमध्ये बदल होईल, तुमचा दृष्टिकोन बदलेल. खरंय. एनीवन? स्नेहा, एनी क्वेश्चन? ते अनम्यूट करू शकतात ना? येस, थँक्यू सो मच. आत्ता झालं अनम्यूट. पल्लवी मॅम, थँक्यू सो मच. खरंच खूप छान वाटलं मला ऐकून आणि खूप मोटिवेशन मिळालं. ऍक्च्युली माझ्या बाबतीत हे घडलेलं आहे. जेव्हा मी पहिल्यांदा अश्विन मॅमची जर्नी केली होती, सो मी रिलेशनशिपवर पण वर्क करत होती. पण मी करायची आणि मध्येच मला असं, तुम्ही जसं म्हटलं की एक पॉइंटला असं व्हायचं की मीच का करू. तर मी पण तो अनुभव घेतला आहे. पण नंतर सॉरी, तुम्ही म्हटल्याप्रमाणे मला लक्षात आलं की मी हे करते ते फक्त माझ्यासाठी, न की दुसऱ्यांकरता. सो मी नाही त्यांना एक्सप्लेन करू शकत की काय त्यांनी केलं पाहिजे आणि काय नाही, कारण हा सगळा अभ्यास मी करतेय. सो मी जे पण करतेय ते मीच ऍक्सेप्ट केलं पाहिजे. सो मला खरंच खूप छान वाटलं आणि तुम्ही इनफॅक्ट ते बोलत होतात, ते सांगत होतात, तेव्हा मला माझा तो फेज आठवत होता. पण आता जरी मला चॅलेंजेस आले तरी मी लिव्ह इट करते की ठीक आहे, इट्स ओके. थँक्यू सो मच. स्वप्नील? आत्मबंधन, डॉक्टर पल्लवी. बोला ना. माझा आवाज येतोय ना ऐकायला? येतोय येतोय. मॅडम, आपण ज्यावेळी ग्रॅटिट्यूड आणि ॲप्रिसिएशन म्हणजे ह्याच्यामध्ये बदल असतं का? म्हणजे थोडी ऊर्जा कमी आहे का जास्त असं असते? कारण ग्रॅटिट्यूड आपण मनातल्या मनात बोललो किंवा समोरच्या व्यक्तीची प्रशंसा केली तर ह्याच्यामध्ये खूप असा फरक असतो का? म्हणजे फरक फ्रिक्वेन्सीमध्ये फरक असतो का? कराल का कीर्ती मॅडम? अनम्यूट, अनम्यूट. माझा प्रश्न ऐकला तुम्ही? हॅलो. हो, अगदी मी तुमचा प्रश्न ऐकलेला आहे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला बरोबर आहे. तर आता बरेचदा काय असतं की परिस्थिती वेगवेगळी असते. जसं कुठल्या संबंधांमध्ये खूप लोकांसोबत कोच केल्यानंतर मला लक्षात आलं की त्यांचे संबंध एक अशा स्थितीवर असतात की त्यांना स्वतःला त्यामध्ये खूप समोर जायची इच्छा नसते किंवा तिथे जाऊन त्यांना बोलायची इच्छा नसते. तर अशा वेळेस समजा त्या संबंधामध्ये इतका जास्त नकारात्मकता आलेली आहे, तुम्हाला तिथे जायचं नाहीये, इट्स ओके. तुम्हाला त्यांच्याकडे जाऊन त्यांना कृतज्ञता व्यक्त नाही करायची, इट्स ओके. तुम्ही सगळ्यात पहिली पायरी आहे तुमच्या मनात तुम्ही आधी कृतज्ञता तयार करा. आणि तिथून मनात तर आधी भाव म्हणजे तुमच्या भावनामध्ये तुम्हाला ती भावली पाहिजे कृतज्ञता. त्याची दुसरी फेज ही आहे, दुसरं स्टेप हे आहे की जाऊन अप्रिशिएशन अँड ग्रॅटिट्यूड म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की स्वतःचा एक्सप्रेस करणे, स्वतः त्यांना सांगणे. काही संबंधांमध्ये ते शक्य होतं, काही संबंधांमध्ये शक्य होत नाही. पण तरी पण दोन गोष्टी आहे याच्यामध्ये ना, खूप फाईन लाईन आहे. आणि हे माझ्या जीवनाच्या अनुभवावरून सांगते, हे कुठल्या पुस्तकात नाहीये. फॉर एक्झाम्पल, जेव्हा मी कृतज्ञतेत नवीन नवीन आलेले होते, तर हे होतं सगळं. तर माझ्याकडे एक मेड काम करत होती आणि मला लक्षात आलं की मी कधी तिला थँक्यू नाही म्हटलं. तर मी विचार केला की रोज मी हिला थँक्यू म्हणेल. 3 to 4 days मी तिला रोज थँक्यू, अरे वा तुम्हाला गरम पोळी बनवून दिली आहे ते. 4-5 दिवसांत काय झालं, मला लक्षात आलं तिची आणि माझी फ्रिक्वेन्सी मॅच करत नाही. आणि ती लगेच मला म्हणाली, आता पुढच्या महिन्यामध्ये तेव्हाच मी जॉब करेल जर तुम्ही माझा पगार डबल केला तर, अदरवाईज मी जॉब सोडते. कारण तिने माझ्या थँक्यू आणि ग्रॅटिट्यूडला एक वीकनेस म्हणून घेतलं. तर या अनुभवातून हे लक्षात येतं की मी एकदा तिला थँक्यू मनापासून म्हणावं, त्यानंतर रोज मी माझ्या मनात तिला थँक्यू म्हटलं पाहिजे की अरे वा, येते रोज, इतकं छान काम करते, चालली जाते, किती छान आहे. तर तुम्ही मनात जेव्हा करता तेव्हा पण तुमची ऊर्जा जास्त राहू शकते. दुसऱ्याला एक्सप्रेस करता आणि त्याही व्यक्तीने तुम्हाला तसा स्वीकार केला तर मग एनर्जी द्विगुणित होऊन जाते. यात काही बिलकुल वादच नाही.
अगदी बरोबर आहे तुम्ही जे म्हटलं ते. आणि अप्रिसिएशन ही जी आहे ना, हे खूप इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ लाईफ आहे. जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर अप्रिसिएशन खूप इम्पॉर्टंट. अप्रिसिएशन म्हणजे दुसऱ्याचं कौतुक करणे. कृतज्ञतेचाच भाग आहे, पण थोडा कृतज्ञतेपेक्षा जास्त ऊर्जा निर्माण करतो. कारण याच्यामध्ये तुम्ही समोरच्या व्यक्तीजवळ जाऊन त्याचं चांगलं करून तुम्ही म्हणताय की अरे वा, मला ना खूप कौतुक वाटतं की तुम्ही किती वेळेवर येता, मला खूप कौतुक वाटतं की तुमचं काम किती व्यवस्थित आहे. तर याच्यामध्ये मी धन्यवाद नाही म्हटलं, कारण मी काय केलं, कौतुक केलं आणि चांगलं. आता त्या व्यक्तीचं मन मोहरलेलं आहे. आता तो व्यक्ती त्या त्या कौतुक केलेलं यामुळे त्याची ऊर्जा इतकी वाढली की तो व्यक्ती आता अजून त्याच्या कामामध्ये देऊ शकतो. तर कृतज्ञता आणि कौतुक यामध्ये थोडासा बदल आहे, फार थोडासा. पण तुम्हाला विथ प्रॅक्टिस, कृतज्ञतेची प्रॅक्टिस झाल्यानंतर तुमच्याच रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस म्हणून लोक कसे तुम्हाला रिस्पॉन्ड करताय यावरून तुम्हाला कळून जाईल. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं काय? येस येस मॅडम, येस मॅडम, थँक्यू. मोस्ट वेलकम. आता अनम्यूट करू शकतात म्हणजे पार्टिसिपेंट्स. कोणाला अजून काही विचारायचं असेल तर अनम्यूट करा आणि विचारा. माझ्या खूप प्रश्नांचं उत्तर तुमच्याकडून भेटलं मला आता. अरे वा, चला, फार पण आनंद, अ, समाधान झालं. आणखी कोणाला विचारायचं आहे का? रेज युअर हँड, देन म्यूट करू शकत असाल तर सांगा, नाही तर मी अनम्यूट करते तुम्हाला. किंवा सगळ्यांना कळला आहे आजचा प्रश्न? अरुणा शिंदे मॅम ना? ओके. हा, तुम्ही बोला ना. आपण समोरच्या बद्दल चांगला विचार करतो, पण समोरचा आपल्याबद्दल चांगला विचार करेलच असं नसतं ना. हो ना, तर काय. म्हणजे काय काय गोष्टी घरचे लोक आपल्याला रिग्रेट करतात किंवा बरेच गोष्टी करतात ना, तर त्यावेळेला आपण कसं राहायचं? आपल्याला काहीच नाही, आपल्याला कृतज्ञता करायची आहे, कारण आपला जन्म त्यांना बदलवायला झालाच नाहीये. त्यांना कसं वागायचं ही त्यांची निवड आहे, तुम्हाला कसं वागायचं ही तुमची निवड आहे. जर तुमचं जी ऊर्जा आहे याचं पूर्ण फोकस समजा याचकडे आहे की ते कसे वागतात, तर तो भाग तुमच्या जीवनात वाढेल आणि त्यांचं वागणं तुमच्याबद्दल अजून नकारात्मक होत राहील, कारण तुम्ही त्याकडे लक्ष देताय. कुठल्या पण गोष्टीची समजा तुम्हाला पॉवर कमी करायची आहे, एक खूप बढिया मॅनिफेस्टेशन हॅक देते, तुम्ही लक्ष देऊन ऐका सगळे. कुठल्याही गोष्टीची तुम्हाला जर पॉवर कमी करायची, फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुठल्या दुसऱ्या व्यक्तीचं काही वागणं ठीक वाटत नाहीये, चांगलं वाटत नाहीये कुठल्याही व्यक्तीचं, आणि तुम्हाला खूप पॉवरलेस वाटतं की यार मी हे बदलू का नाही शकत आणि मला याचा मनाला त्रास होतो. बिलकुल असं होऊ शकतं, आपण ह्युमन बिंग आहोत, आपल्यालाही भावना आहे. अशा वेळेस काय करायचं, फोकस शिफ्ट करायचा, कारण जिथे आपण जास्त लक्ष देतो तो भाग वाढतो. काय होतं जनरली, आपण अर्धा दिवस 3 ते 4 तास त्या व्यक्तीबद्दल विचार करत राहतो, त्याने कसं चूक केलं. तर तुम्ही अननेसेसरीली म्हणजे तुम्हाला माहित नसताना तुमची ऊर्जा तिथे केंद्रित करताय. आता तुम्ही तिथे ऊर्जा केंद्रित केला, आता त्याचं वागणं अजून वाढेल. पण सगळं तुम्ही तुमच्या मनात नाही ठेवलं, त्यांना विचारात नाही ठेवलं. आणि याच्यासाठी कृतज्ञतेपेक्षा जास्त सुंदर मार्ग नाही. तुम्ही कृतज्ञता मग दुसऱ्या गोष्टी, अरे वा माझ्याकडचं पाणी किती छान आहे, अरे वा माझ्याकडचे झाडं किती छान आहे, माझ्याकडे घर आहे, मला जेवायला मिळतं. फोकस शिफ्ट करा. जसं तुमचं फोकस शिफ्ट होऊन जाईल ना, त्यांचं जे वागणं आहे त्याची तीव्रता कमी होईल आपोआप. कारण ते वागणं तुमच्या जीवनात यासाठी येत आहे कारण तुम्ही त्याला निमंत्रण दिलंय आपल्या विचारांमधून. त्याला निमंत्रणच देऊ नका. निमंत्रण पत्रिका दिली नाही तर तो व्यक्ती लग्नाला कसा येईल? बरोबर. पण रोज निमंत्रण पत्रिका पाठवतोय आपल्या इथून की हो मला आवडतंय, तर त्यांच्या मनाशी तुमचे तार जुळले जातात जितका वेळ तुम्ही विचार करताय त्यांचा. आणि मग तितका वेळ ते त्यांचं जे मन आहे ते तुम्हाला तेच देईल जे तुम्हाला आवडत नाही. त्यांनाही माहित नाही ते हे असं का करतात. एनर्जी गेम आहे हा पूर्ण. निमंत्रणच देऊ नका, इथून ते शिफ्ट करून टाका फोकस. कृतज्ञता किती छान आहे, आपल्याला आधीपासूनच डे 1 पासून आपल्याला शिकवते, हे लिहा ते लिहा, दिवसभर शोधा. बस यात तुमचं लक्ष इतकं सुंदर जाईल, तुम्हाला ते म्हणजे काही दिवसांनी, म्हणजे 3-4 दिवस तुम्हाला थोडं डिफिकल्ट जाईल, पण 3-4 दिवसानंतर तुम्ही इतकं इझी होऊन जाईल या प्रॅक्टिस सोबत, तुम्हाला वाटेल की हो खरं ऍक्च्युली त्या गोष्टीचं एवढं महत्व आहे का, किंवा आजपासून 1 वर्षानंतर ते इतकं मॅटर करणार आहे का. नाही, मग का मी लक्ष देऊ तिकडे. आपोआप कृतज्ञतेचा मार्ग तुम्हाला तिकडे न्यायला लागेल. फोकस शिफ्ट करायला मदत करतो. थँक्यू. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की नाही? हो, खूप छान. आणि खूप छान सांगितलं मॅडम. खरंच खूप छान वाटलं ऐकून. आणि तुमचा चेहऱ्यावर इतकं असं म्हणजे शांत हे आहे ना, की असं
बघितल्यानंतर पॉझिटिव्ह वाईब्स आल्या. तर खूप छान वाटलं. थँक्यू. खरंच मॅम असं वाटतं ऐकत राहावं तुमचं बोलणं. मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम. असं बोलणं इतकं असं तुमचं म्हणजे बोलण्यामध्ये इतकी शांतता आणि इतकं समजावून सांगण्याचं हे आहे ना, खूप भारी वाटतं. ऑरा खूप पॉझिटिव्ह आहे. येस. हम्म. थँक्यू सो मच कीर्ती मॅम. ज्योत्स्ना मॅमला काहीतरी विचारायचंय मॅम. हा, नम- जोशना हा हँड रेज आहे, मी तुम्हाला हा अनम्यूट केलेलं आहे. हो हो नमस्ते मॅडम. माझा प्रश्न आहे पल्लवी मॅडमला. हा. मॅडम, कोणतंही नातेसंबंध, समजा एखादा नातेसंबंध आहे, जर आपल्याला ते जवळ करायचंच नाहीये आणि आपण आपल्या दुनियेमध्ये खुश आहोत, तर त्यासाठी ग्रॅटिट्यूड लिहावं का? म्हणजे नकोच आहे आपल्याला असं, पण आपण छान खुश प्रश्न आहे. आहोत. आपण आपल्या जीवनात खुश आहे, पण आपल्याला तो व्यक्ती आपल्या जीवनात नको आहे, फॉर एक्झाम्पल. हो, तर आता महत्वाचं काय आहे की ह्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या जीवनात नको आहे कारण काही भूतकाळात झालेलं आहे. तर बरोबर. तुम्हाला तो अनुभव जो आहे तो तुमच्या मनामध्ये रुजलेला आहे. आता महत्वाचं हे आहे, तुम्हाला नको आहे काहीच हरकत नाही, पण हॅव यू मेड पीस विथ दॅट पर्सन इन युअर हार्ट? याचा अर्थ त्या व्यक्तीसोबत तुम्ही तुमचा समन्वय साधलाय का तुमच्या मनात? हे महत्वाचं बिलकुल नाही आहे की समोरच्या व्यक्तीला काय माहिती आहे. हे बिलकुल महत्वाचं नाही आहे की समोरचा व्यक्ती तुमच्याबद्दल काय विचार करतो, काय, पण तुमच्या मनात त्याबद्दल पीस आहे, शांती आहे का? म्हणजे समजा तुम्ही तुमच्या मनामध्ये डोळे बंद केले, त्या व्यक्तीला समोर चित्र तुम्ही निर्माण केलंय आत्ता कल्पनेमध्ये, आताच करा माझ्यासोबत हे, आणि तुम्ही तो व्यक्ती आहे, तुम्ही कुठलं चित्र बघताय? जर तुम्हाला असं दिसतंय की तुमच्या मनातलं पूर्ण तुम्ही सांगताय त्या व्यक्तीला की किती खराब केलं, किती वाईट केलं, याचा अर्थ असा आहे की तुमच्या मनामध्ये शांती नाहीये. जर तुमच्या मनात शांती नाही, तुम्ही तुमच्या जीवनात खूप आनंदी आहात, पण त्या व्यक्तीचा विचार केल्यानंतर तुम्हाला फार सुंदर भावना येत नाहीये, तर कृतज्ञतेच्या मार्गाने तुम्हाला आधी हे ह्याच्यासाठी ठीक करणं आवश्यक आहे, कारण आता हे त्यांच्याबद्दल नाही आहे, हे तुमच्याबद्दल आहे. कारण तो गंड तुमच्या मनात आहे. आता हा जो गंड असतो ना संबंधांचा, हा एक ब्लॉकेज म्हणून आपल्या पैशाच्या पण एरियात येतो. रिलेशनशिप ब्लॉकेज इज ऑलवेज रिफ्लेक्टेड ॲज अ मनी ब्लॉकेज. मग आपलं काय आहे, आपल्याला कधी कधी वाटतं ना, अरे काय ना, चमत्कारच झाला, म्हणजे मला हे असं असं तब्येत झाली होती, सगळ्या लोकांना महिनाभर लागला ठीक, मी तर 2 दिवसात ठीक झाली, माहित नाही कसं काय. हा चमत्कारासाठी तुम्हाला बाकी लोकांचे इतके आशीर्वाद आहे, म्हणजे तुम्ही कमाई केली आहे. पण मग कुठला व्यक्ती सगळ्यांचं बरोबर झालं आणि अगदी जेव्हा मी पोहोचली तेव्हा ते संपलेलं होतं, आणि ते माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट होतं. तर पहा, तर कसं मिळणार आता तिकीट, किंवा गर्दी झाली, माझी ट्रेन सुटली. तर हे आपलं नशीब जे आहे ना, हे बिघडतंय किंवा उंचावतंय, इट डिपेंड्स अपॉन थॉट प्रोसेस वी कॅरी इन अवर माइंड अबाउट अदर पीपल. म्हणजे आपला काय विचारशैली आहे आपल्या मनात बाकी लोकांबद्दल. तर या व्यक्तीसोबत तुम्हाला शांती आणि कृतज्ञता यासाठी करायची आहे, त्यांच्यासाठी बिलकुल नाही. त्यांना काहीच फरक पडणार नाही. तुमच्यासाठी, तुम्हाला तुमच्या जीवनात समजा असंच परत हवं आहे, तुमच्या कुटुंबांसाठी, तुमच्या मुलांसाठी, तुम्हाला वाटतं असा अनुभव परत रिपीट व्हावा, तर बिलकुल तुम्ही त्या व्यक्तीच्या मनात जितकं तुम्हाला हॅट्रेड आणि जितकी तुम्हाला घृणा निर्माण करायची करू शकता. पण तुम्हाला जर वाटतं की नाही, माझं नशीब उंचावायला हवा, ह्या व्यक्तीबरोबर जे आहे ना त्याच्यात मला शांती हवी आहे, कारण ज्या देवाकडून मी आलेले त्याच देवाकडून हा व्यक्ती आलेला आहे, तर मग तर तो व्यक्ती माझ्यापासून वेगळा नाही. ठीक आहे, चूक केलेला आहे, काही हे हरकत नाही, पण त्या वेळेस त्या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीसाठी तेच बरोबर असेल. तर मी त्या व्यक्तीला समजून घेऊन जर माझ्या मनात त्या व्यक्तीसोबत शांती निर्माण केली आणि डोळे बंद करून त्या व्यक्तीला म्हटलं की मी तुला माफ केलं आणि मी कृतज्ञ आहे, कारण या अनुभवामुळे मला हे शिकायला मिळालं आहे. तर आता तुम्ही यू आर ॲट पीस विथ दॅट पर्सन. आता तुम्ही तुम्हाला स्वतःला मदत केलेली आहे. याचा अर्थ असा बिलकुल नाही की तुम्हाला जाऊन त्या व्यक्तीला म्हणायचंय, सांगायचंय, ओरडायचंय, बिलकुल नाही. हे तुम्ही स्वतःसोबतच करू शकता. आपण इग्नोर करू शकतो, इग्नोर करू शकतो मॅम त्यांना. काय? इग्नोर इग्नोर करू शकतो पर्सनला. इग्नोरचा अर्थ काय? म्हणजे आपण दुर्लक्षित करतो, आपण लक्षच देत नाही त्या लोकांकडे, आपण आपलं लक्ष फोकस आपण दुसरीकडे वळवतो. शिफ्टिंग फोकस इज द राईट वर्ड. इग्नोर करणे म्हणजे एखादा व्यक्ती असूनही त्याच्याकडे लक्ष न देणं. पण आपण इग्नोर करणं म्हणजे व्यक्ती कधी खराब नसतो कुठलाच, व्यक्तीचं वागणूक खराब असतं. ऍक्च्युली म्हणजे ती कंडिशन तशी असते, त्याच्यामुळे तो पर्सन तसा आपल्यासोबत तसा वागलेला असतो त्यावेळेस, असं आहे. त्याचा भूतकाळ आपल्याला माहित नाही, त्यामुळे व्यक्तीच्या वागणुकीबद्दल तुमची घृणा असणं योग्य आहे, व्यक्तीबद्दल नको. व्यक्ती तर जेव्हा जन्माला आलं तर प्रत्येक व्यक्ती निरागस बाळ आहे ना. हो. त्यामुळे व्यक्तीच्या वागणुकीबद्दल तुम्हाला जर हे आहे तर तुम्ही तुमचा फोकस शिफ्ट करा.
शिफ्टिंग युअर फोकस इज अ बेटर वर्ड दॅन इग्नोरन्स. इग्नोर म्हणजे त्यांनी तुम्हाला पाणी मागितलं तरी तुम्ही दुर्लक्ष करताय. फोकस शिफ्ट करणे म्हणजे त्यांनी खराब बिहेव केलाय पण तुम्ही विचार करताय की मला तिकडे लक्ष नाही द्यायचंय. अच्छा, तर मला पाहू दे की माझ्या जीवनामध्ये अजून दुसरे कुठले चांगले लोक आहे आणि किती चांगलं आहे ना, अशा या व्यक्तीच्या वागणुकीमुळे मी किती मजबूत बनते. म्हणजेच आपण चांगल्या लोकांना अट्रॅक्ट करू शकतो, तिकडे फोकस करू शकतो. म्हणजे एक्झॅक्ट. नेगेटिव्ह पीपलला आपण म्हणजे मला सांगायचं तसं होतं की इग्नोर करते मी त्या लोकांना, की हा, आणि चांगल्या लोकांना अट्रॅक्ट करते माझ्याकडे असं. फोकस शिफ्ट करणे हम्म. आणि त्या व्यक्तीला पदोपदी माफ करणे. राग जर पकडून ठेवाल हम्म. तर तुम्हाला फायदा होणार नाही आणि मग चांगले लोक तुमच्याकडे कसे अट्रॅक्ट होतील? चांगले लोक तर तुमच्या व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी तुमच्या ऊर्जेनुसार येतील ना. पण एका व्यक्तीबद्दल नकारात्मक भावनेमुळे तुमची ऊर्जा खाली चालली त्याचं काय? Right. मिळालं तुम्हाला आन्सर जोशना मॅम? हो हो मॅम. जशी रात्र आहे, दिवसाचं आपल्याला महत्व कसं कळणार? रात्र येणारच नाही तर दिवसाचं महत्व कळणार नाही. सुख आलं तरी दुःख आल्यावरच ते सुखाचं महत्व कळतं ना. हो मॅम. म्हणजे सगळे परमेश्वराने बनवलेले सगळे अतिशय सुंदर आणि सगळे चांगले आहेत. प्राजक्ता मॅम, युअर क्वेश्चन. थँक्यू मॅम. मला एक थँक्यू पल्लवी शेअरिंग मॅम. आहे. पल्लवी मॅमने जे काही आपल्याला आज एक्सप्लेन केलं रिलेशन किंवा कृतज्ञतेविषयी, तर मला एक शेअरिंग करायचं आहे त्याच्यावर की म्हणजे माझ्याही लाईफमध्ये असं एक चॅलेंजिंग रिलेशनशिप होता, अगदी माझ्या क्लोज असं. आणि मला असं व्हायचं की नेहमी माझ्या साईडने मी प्रयत्न करायची कृतज्ञता किंवा ग्रॅटिट्यूड, कारण मला तिथे चेंज हवा होता म्हणून. बट समोरची जी व्यक्ती होती ती तर या जर्नीमध्ये नव्हती, सो तिचं वेगळंच सुरू असायचं आणि माझं वेगळं सुरू असायचं. याच्याने असं व्हायचं की म्हणजे मी समोर आली म्हणजे आपल्या लहानपणी मी ती आत्ता मॅमच्या ह्याच्यावरून मी को रिलेट केलं की ती मूर्ख बकरीची शेळीची ब्रिज वरून जातानाची गोष्ट आहे. असं व्हायचं ती व्यक्ती समोर, मी पण समोर, ना ती मागे जातीये ना मी मागे जातीये. म्हणजे कोणीच, भलेही मी त्या कृतज्ञतेच्या जर्नीत आहे बट तरी सुद्धा एक पीक टाइम असं येतं जेव्हा आपण असं बोलतो की युनिव्हर्स आपली खरीच परीक्षा घेत असतो की चला आता प्राजक्ताने हा चॅप्टर शिकलाय तर प्राजक्ता समोर अशी परिस्थिती देऊन त्यालाही बघायचं असतं की खरंच आपण ती परिस्थितीमध्ये त्या सिच्युएशन मध्ये पास होतो की नाही. म्हणून युनिव्हर्स पण आपल्याला असे चॅलेंज देत असतो, हे मला तेव्हा कळत नव्हतं खरं. आणि जसं मॅमने म्हटलं तसं एक दिवशी आम्ही एका प्रोग्रामला गेलो. मी माझं अगदी ऑफिस सोडूनच, हा म्हणजे मी माझ्या ऑफिसमध्ये सांगितलं की मला असं असं अर्ली लॉग ऑफ करायचंय वगैरे. मी माझं ऑफिस वगैरे सगळं सोडून त्या व्यक्तीसाठी गेली आहे एका प्रोग्रामसाठी. आणि तिथं गेल्यावर ती व्यक्ती बोलतीये की मला प्रोग्रामच नाही अटेंड करायचा. मी या जर्नीमध्ये होते एक म्हणजे काही, मी म्हणेल 10 सेकंदांसाठी माझं इतकं डोकं फिरलं, मला इतका राग आला प्रचंड त्या व्यक्तीचा. बरेच निगेटिव्ह थॉट्स माझ्या मनात आले. पण 11व्या किंवा 15व्या सेकंडला माझ्या मनात विचार आला की हे जे आता माझ्या मनात सुरू आहे, म्हणजे जो राग, जी आग माझ्या मनात लागलेली आहे, मला ही हवी आहे का? आणि जर मला ती हवी आहे तर कशासाठी? बट ऑब्वियस माझ्या मनातून आन्सर आलं की नाहीये. मग मी काय करू की ज्याच्याने माझे आता जे फिलिंग्स आहेत ते चेंज होतील? तर सेम मॅमने जसं आता म्हटल्या की आपल्याला अशा वेळी आपला फोकस शिफ्ट करायचा आहे. आपण जे एक्सपेक्ट करतो समोरच्यांकडून, आपल्या ज्या अपेक्षा असतात त्या जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा आपल्याला आपला फोकस शिफ्ट करायचा आहे. त्यावेळी मला असं झालेलं आहे की अरे मी माझं ऑफिस सोडून आली आहे, तुझं असं, तू हे ते वगैरे वगैरे बरेच विचार माझ्या डोक्यात आले. त्यावेळेस मी माझा फोकस शिफ्ट केला. पण मग आता फोकस शिफ्ट करताना सुद्धा मला खरं चॅलेंज येत होतं की मी काय कशासाठी कृतज्ञता व्यक्त करू. माझं मी ऑफिस सोडून आले किंवा जे मी काय केलंय, जे मी साईडला ठेवून आली आहे त्यासाठी, की जे मी प्रायोरिटी दिली त्यासाठी. मला समजायला थोडा वेळ लागला आणि मी म्हणजे त्या लोकेशन पासून माझ्या गाडीपर्यंत जाईपर्यंतच मला क्लिअर झालं की अरे मी आज यासाठी कृतज्ञ व्हायला पाहिजे की ही व्यक्ती माझ्यासाठी इथे येण्यासाठी तयार झाली माझ्या बरोबर. किंवा काही का वेळ असे नाही, व्यक्ती थोड्या वेळ का होईना माझ्या सोबतीने वेळ दिला, मला वेळ दिला, किंवा थोडं का होईना आमचं जे पण काही कम्युनिकेशन झालं, हेल्दी कम्युनिकेशन, मी त्याच्यासाठी ग्रेटफुल असायला पाहिजे.
आणि मी खरंच म्हणजे मी इतक्या अवेअरनेस ठेवून ही कंडिशन मला आता रिअलाइज झाली ना, म्हणजे अगदी जो म्हणतात ना 360 डिग्री चेंज, म्हणजे की 20 सेकंदांपूर्वी प्राजक्ता अशी होती की मला इतका राग आला होता, असं वाटलं बडबड बडबड बोलून टाकावं त्या व्यक्तीसमोर. आणि विदिन 20 सेकंड्स जेव्हा मी माझा फोकस शिफ्ट केला, मी एकदम काम होती आणि मी कम्प्लिटली विसरून गेली होती ते की या व्यक्तीमुळे मला असं असं जे काही झालं. आणि आता जी प्राजक्ता होती ती एकदम काम रिलॅक्स होती. आम्ही एकदम छान या नंतरचा टाइम सुद्धा आम्ही खूप छान स्पेंड केला. सो खरंच आहे, फोकस शिफ्ट करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि अशा परीक्षा युनिव्हर्स आपल्या नेहमी घेत असतो, कारण आपण जसं आपण शाळेमध्ये शिकतो की 10 धडे शिकवले की बाई सांगतात, आपल्याला मॅडम सांगतात की आता दिवाळीला हे 10 धडे येणार आहेत. मग युनिव्हर्सचं पण तसंच असतं की आपण हे लेसन शिकलोय, म्हणजे युनिव्हर्सने आपल्याला जाणीवपूर्वक एकतर या जर्नीमध्ये आणलंय. आपण तो अभ्यास पण करतोय. मग आपण तसंच ते जे चॅलेंजेस येतात, म्हणजे जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये आपण सर्वांनी ठरवायचंय आज की मग मी त्या परीक्षेमध्ये पण पास होणार. आणि मग ते कसं करायचं हे सुद्धा पल्लवी मॅमने आपल्याला खूप साध्या सोप्या सरळ भाषेत समजावून सांगितलेलं आहे. सो हे माझं शेअरिंग होतं मॅम. थँक्यू पल्लवी मॅम. थँक्यू व्हेरी मच फॉर दिस पॉवरफुल शेअरिंग. खूपच छान. तुम्ही एक एक्झाम्पल क्रिएट केलं की कसं शक्य आहे कुठल्याही परिस्थितीत कितीही रागात आपण शिफ्ट होऊ शकतो. आणि जेव्हा आपण शिफ्ट होतो तर आपण आपलंच नशीब बदलवतो, आपण आपलंच भविष्य बदलवतो. सो खूप खूप धन्यवाद तुमचं, तुम्ही शेअर केल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू मॅम. तर थँक्यू सो मच पल्लवी मॅम. अगदी म्हणजे मी तुम्हाला सकाळी वेळेवर मेसेज केला आणि तुम्ही तयार झाला यायसाठी. सो मी फास्ट माझं आटपलं आणि म्हटलं चला आज पल्लवी मॅमला ऐकायचं आहे. कारण तुम्हाला ऐकलं की मला आणखीन आणखीन मोटिवेशन मिळतं आणि मला असं वाटतं की मी अजून काय अजून चांगलं करू शकते. सो मी अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करेल. सो थँक्यू सो मच. आता आपण मीटिंग एंड करूया. थँक्यू व्हेरी मच कीर्ती मॅडम. यू आर द बेस्ट द वे यू आर. तुम्ही थँक्यू. फार छान आहे, तुम्ही खूप सुंदर काम करताय. आणि मी तुम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना, तुम्ही माझं जेव्हा एक सेशन घेतलं होतं, येस, मी तुम्हाला म्हटलं तर माझ्यासोबत एक गोष्ट घडणार आहे छानशी, ती तुम्हाला मी शेअर करेल. राईट. हा, तर ती हीच होती की मी माझ्या दीराचा जो बंगलो आहे विश्वशांती कॉलनी पिंपले सौदागर इथे. सो म्हणजे तेच रिलेशनशिप वरच आहे शेवटी हेही एक उदाहरण की कसं म्हणजे अगदी विकोपाला गेलेल्या रिलेशनशिप मध्ये मी हे एक्सपेक्टेड नाही करू शकत की समोरचा व्यक्ती मला त्याचा बंगलो विकत देईल. आणि ती जादू झाली. ओ वा, खूपच छान. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन्स. हा, म्हणजे अजून कॉंग्रॅच्युलेशन. घरातल्या घरातच भावानी भावाचं ऐकलं आणि आमचं म्हणजे आता ते डील फायनल झालेलंच आहे. अजून पेपर वर्क झालं नव्हतं म्हणून मी कधी सांगितलं नाही. पण मला व्हेरी, असं आज राहावले नाही गेलं आणि मला तुम्हाला हे सांगायचं होतं. सो फारच खूपच सुंदर. पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड. येस येस येस, म्हणजे मला असं नेहमी वाटायचं की मी तर कधी या व्यक्तीशी खूप कमी भेटली आणि मी काय याच्यामध्ये छान शोधू. पण हम्म. माझं लग्न होऊन मी जेव्हा आले मी तेव्हा त्याच्या फ्लॅटमध्ये राहिले. मला पैसा नाही द्यावा लागला, भाडं नाही द्यावं लागलं. त्यांनी अलाव केलं म्हणून मी राहिली ना. त्याच्याच बरोबर. मध्ये मी डे केअर चालू केलं, त्यांनी मला 1 रुपयाही मागितला नाही. मग ह्या जेवढ्या मी ग्रॅटिट्यूड्स त्यांच्याबद्दल लिहिले. हम्म. आता आमची रिलेशनही छान झाले, आम्ही दिवाळी सोबत साजरी केली दिरासोबत त्याच. आणि मजा आहे, म्हणजे आता खूप छान वाटतंय. खूप छान, खूपच सुंदर. सो मच. ऐकून फार छान वाटलं. कॉंग्रॅच्युलेशन्स. येस येस येस. कीर्ती मॅम तुम्ही म्यूट आहे. हा, आता मीटिंग एंड करूया आणि थँक्यू सो मच. नेक्स्ट टाइम अजून थँक्यू. असंच मी एखाद्या सेशनला तुम्हाला बोलवेल आपल्या 28 दिवसाच्या जर्नीमध्ये. जरूर असं वाटतं जरूर. मनी वाले में मनी वाला जो बिलकुल. है ना. येस. फक्त मला एक दिवस आधी सांगून द्या कधी हो मनीचा हो, चॅप्टर. आता मी सांगेल नक्की नक्की. ठीक. ऑल राईट, टेक केअर, बाय बाय. बाय. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू येस. सो मच. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू. बाय.